नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या स्पेशल सेमिनार मध्ये, जो जनरली होत नाही. आजचं सेमिनार स्पेसिफिकली आम्ही करतो त्या लोकांसाठी ज्यांना वीकडेज मध्ये वेळ मिळत नाही, खास तेवढ्याच मोजक्या लोकांसाठी. ह्या सेमिनार मध्ये खूप जास्त गर्दी अशी तुम्हाला दिसणार नाही, कारण की स्पेशल लोकांसाठी स्पेशल सेमिनार आहे. सो आजचा जो सेमिनार असणार आहे शेअर मार्केटच्या बाबतीत असणार आहे. आपण बऱ्याच अशा गोष्टी शिकणार आहोत शेअर मार्केटच्या, की जे आपण जे काही करतोय, म्हणजे तुम्ही जॉब करत असाल, बिझनेसमध्ये असाल, हाऊस वाईफ असाल, स्टुडंट असाल, शेतकरी किंवा डॉक्टर, जे काही करत असाल तुम्ही, ते करता करता तुम्हाला कसे इन्कम तुमचे वाढवता येतील. शेअर मार्केट बेसिकली नेमकं आहे तरी काय, आणि त्याचा वापर एक सर्वसामान्य व्यक्ती कसा करू शकतो स्वतःच्या फायद्यासाठी, घरातल्यांच्या फायद्यासाठी. आणि आम्ही ऍज अ कंपनी, फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला सेमिनार मिळणार आहे, ही कंपनी नेमकी तुम्हाला कशी हेल्प करू शकते आणि तुम्हाला स्वतःला काय करावं लागेल ज्याच्याने तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकाल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेमिनारमध्ये बघणार आहोत. पण हा सेमिनार जवळजवळ 1 ते 1.5 तास चालणार आहे. सो 1-1.5 तास हा पूर्ण सेमिनार देण्याच्या लायकीचा आहे का नाही हे कधी कळेल, जेव्हा तुम्ही पहिले 15 ते 20 मिनिटं लक्ष देऊन नीट ऐकून तुम्ही जर बघितलात, तर तुमच्या लक्षात येईल की खरंच हा सेमिनार तुमच्या कामाचा आहे की नाहीये. सो आपण सुरुवात करून देऊ. मी पीपीटी स्टार्ट करून देतो, म्हणजे आपण प्रॉपर त्या पद्धतीने जाऊ ज्याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट्स मिळतील या सेमिनार मधून. सो फिनांथ्रोपिस्ट जी कंपनी आहे ही महाराष्ट्रातली एकमेव अशी कंपनी आहे जी लोकांना शेअर मार्केट शिकून लाईफ टाइम सपोर्ट करते, म्हणजे रोजच्या रोज हेल्प करते तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, स्टॉक कसे शोधायचे, काय असतात, लाईव्ह मार्केट असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण करून देतो. ही एकमेव अशी कंपनी आहे जी महाराष्ट्रामध्ये हे मागच्या 6 वर्षापासून करते. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असं एकही शहर, गाव, खेडं नाहीये जिथं आमचे पार्टिसिपेंट नाही आहेत, आमचे स्टुडंट नाही आहेत. असं एकही गाव, सिटी नाहीये महाराष्ट्रातलं जिथं आमच्याकडे सगळे लोक असे शेअर मार्केट शिकून ते स्वतः पैसे कमवत आहेत, काहीच बॅकग्राऊंड नसताना. सो तुम्हाला आम्ही स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी सांगतो. तर आजच्या सेमिनारमध्ये पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कळून जाईल की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, आमच्याकडून काय मिळणार आहे, तुम्हाला स्वतःला काय करावं लागणार आहे तुमच्या प्रगतीसाठी, आणि आमच्या कोर्सची माहिती आणि कोर्सची फीज पहिल्या 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगून देईल. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कोर्सची फीज आणि त्याच्या सगळ्या गोष्टी कळाल्या, आमच्याकडून काय मिळणार आहे, तुम्हाला काय करायचंय. मग तुम्हाला वाटलं की बाबा हा सेमिनार कंटिन्यू करण्यासारखा आहे, पूर्ण सेमिनार बघायला पाहिजे, तर पुढच्या ह्या सेमिनारच्या भागातच, म्हणजे 20 मिनिटाच्या नंतर मी तुम्हाला इन्कमचे कोणते कोणते मार्ग आहेत, तुम्ही जे काही करताय ते करता करता त्याच्यातले किती मार्ग तुम्ही स्वतः चालू करू शकाल, टेक्निकल अनालिसिस नेमकं काय असतं, म्हणजे खूप अवघड वाटतं किंवा किचकट असेल, नवीन असेल तर मला जमेल का, हे सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील. आणि कोर्सच्या बाबतीत आपण डिस्कस करताना तुम्ही मला प्रश्न उत्तर करू शकाल. शेवटी आपण लाईव्ह बोलणार आहोत एकमेकांबरोबर. सो हा सेमिनार ऑलमोस्ट 1.5 तास चालणार आहे, पण पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो मी तुमच्यावर एवढा वेळ राहणार आहे, तर माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव समीर सारंग. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे, पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. मी ऑलमोस्ट 10 वर्षापासून नाशिकमध्ये फॅमिली बरोबर राहतोय. सो मला ह्या क्षेत्रामधला किंवा ओव्हरऑल बॅकग्राऊंड, मला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो, आणि त्याच्यावरचे काही प्रश्न येतात त्याची उत्तरं पण देतो. मी ऍक्च्युली फिनांथ्रोपिस्ट या कंपनीचा फाउंडर डायरेक्टर आहे. 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मला भल्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करून. मग हे बघितल्यानंतर लोक मला विचारतात की बाबा तुला एवढा जर एक्सपिरियन्स आहे 23 वर्षांचा, आणि एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, फायनान्समध्ये आणि शेअर मार्केटमध्ये काम करून माहित आहे, तर तू कोर्स का बरं विकतो, स्वतः ट्रेड करत नाही का, तुला ट्रेडिंग जमत नाही का, आणि कोर्स विकूनच तुम्ही पैसे कमवता का, हे बाकीचे जसे कोर्स विकण्यामध्ये माहिर आहेत तसे तुम्ही पण आहात का. तर तुम्ही, तुमच्या लक्षात येईल, तुम्ही अर्धा तास जरी थांबलात तरी तुमच्या लक्षात येईल की आमचा कोर्स विकण्याचा ह्याच्यामध्ये फक्त हेतू नाहीये. येस, आम्ही या सेमिनारमध्ये आमचा कोर्स विकण्याचा प्रयत्न करू, पण जबरदस्ती नसेल. आमचा हेतू आहे की हे शिक्षण प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्राच्या जायला पाहिजे, आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासात, तासाभरात तर सगळ्याच गोष्टी कळतील, आणि खरंच तुम्हाला पटेल की येस, मी हे करायला पाहिजे. सो ह्या 23 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला तसा मिळेल की बाबा तुमचे पुढचे 5, 10, 15, 20 वर्ष वाचू शकतात स्ट्रगल करण्याचे, आणि पैसे कमवण्यामध्ये ते तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. सो आम्ही 6 वर्षापासून, जसं मी सांगितलं की शेअर मार्केट शिकवतोय आम्ही, आणि आमचे 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट ओव्हरऑल महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत, पण मराठी बोलणारे.
सो आम्ही मराठी लोकांना हे सगळं स्पेसिफिकली करतोय, कारण की महाराष्ट्रामध्ये कोर्स विकणारे खूप आहेत. 500 रुपये पासून ते 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये पर्यंतचे कोर्सेस विकणारे आहेत, पण लाईफ टाईम सपोर्ट करणारे कोणीच नाही आहेत, की एखाद्या लहान मुलाला हात धरून जसं लिहायला शिकवतो ना आपण, तसं करणारे कोणीच नाही. तर ते आपण ऑलरेडी 6 वर्षापासून करतोय. सो काही कारणाने तुमच्यापर्यंत आमची कंपनी आजपर्यंत पोहोचली नसेल, आज पोहोचली असेल, त्या निमित्ताने बघून घ्या की खरंच आम्ही तुमच्या किती कामात येणार आहोत. सो आम्ही तुम्हाला काय देणार आहोत आणि तुमच्याकडून काय लागणार आहे एक सक्सेसफुल ट्रेडर किंवा लाईफ जगण्यासाठी. 1 मिनिटासाठी आपण असं कन्सिडर करू की तुम्ही आता इथं ह्या लेवलला आहात. ओके, तुम्ही आय नो ह्याच्यापेक्षा छान दिसतं, पण मी 1 मिनिटासाठी असं आकृती काढतोय की सपोज तुम्ही इथं आहात आत्ता आणि तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचंय किंवा जिथं आहात त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला जायचंय, म्हणजे सक्सेसफुल लेवलला पोहोचायचंय. तर तुम्हाला ह्या स्टेप्समध्ये काय काय करावं लागणार आहे, म्हणजे जॉब करता करता काय करू शकतो, बिझनेस करता करता काय करू शकतो, हे तुम्हाला काय करावं लागणार आहे हे मी सांगतो. पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला ह्या स्टेप्स वरती चालून सक्सेसफुल होण्यासाठी काय देणार आहोत हे सांगतो. ओके, सो सगळ्यात पहिली गोष्ट आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे शिक्षण. पैसे कमवण्याचं एज्युकेशन. म्हणजे काय, शेअर मार्केटचं एज्युकेशन, की बाबा शेअर मार्केटमध्ये बेसिक पासून का अशा गोष्टी आहेत जे मी केल्याने मला पैसे कमवण्याचा चान्स वाढू शकतो, एकदम 200, 500, 1000 रुपये पासून सुरुवात कशी करू शकतो, कमीत कमी रिस्क मध्ये कसं ट्रेड करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो, मी माझ्या मेहनतीचे पैसे नेमके कुठं गुंतवायला पाहिजे, कुठं नाही हे मला लक्षात येईल, आणि किती गुंतवायला पाहिजे, काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील असं शिक्षण तुम्हाला आम्ही देऊ. तुम्ही जर बघितलं, तुम्ही जवळजवळ तुमच्या आयुष्यातले 20-25 वर्ष दिले असतील ग्रॅज्युएशन संपवायला किंवा शिक्षण संपवायला, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, किंवा तुम्ही जे काही डॉक्टरी, सीए वगैरे केलेलं असेल, तर तिथपर्यंत शिक्षणासाठी तुम्हाला कमीत कमी 20-25 वर्ष द्यावे लागतात आयुष्यातले. आणि ते करून सुद्धा शेवटी पैसे कमवण्याचं कुठल्याच शिक्षणामध्ये सांगितलेलं नाहीये. तुम्ही कॉमर्स किंवा सायन्स किंवा तुम्ही एमबीए किंवा सीए काही करा, तुम्हाला पैसे कमवण्याचं नॉलेज कधीच दिलं जात नाही. ते ऍक्च्युअली शिक्षण संपल्यानंतर आपण स्वतःहून मेहनत करून ते शोधून काढतो. तुम्हाला आम्ही पैसे कमवण्याचं एज्युकेशन देऊ, जेणेकरून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला जातो की पैसे गुंतवायचे कुठं आणि कमवायचे कुठून, हेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं शिक्षण देऊ. आणि याच्यावर तुम्हाला आम्ही रोजच्या रोज लाईफ टाईम सपोर्ट करू की हे सगळे शिक्षण वापरून पैसे कसे कमवायचे. बरेच लोकांना वाटेल की सर तुम्ही कोर्समध्ये काय देता ते सांगा, हे सगळे स्टोरी सांगू नका. हे सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण की तुम्हाला कळेल की नेमकं आम्ही तुमच्या कामात येऊ शकतो का नाही. नंतर कोर्स काय, कोर्स तुम्ही युट्यूबवरती पण करू शकता, पण तुम्हाला सपोर्ट करणारा माणूस पाहिजे, कारण की सपोर्ट असेल तरच प्रगती होऊ शकते. सपोर्ट नसेल तर खूप अवघड असतं एखाद्या ठिकाणी प्रगती करणे. सो लाईफ टाईम सपोर्ट म्हणजे रोजच्या रोज आम्ही तुम्हाला हेल्प करतो. ट्रेडिंग कशी करायला पाहिजे, अनालिसिस कसे करायचे असतात, लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड कसे करायचे असतात, आणि त्याच्यावर नवीन नवीन ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकवत राहू. प्लस तुम्हाला ट्रेडर कसं बनता येईल पार्ट टाइम मध्ये, म्हणजे तुम्ही जॉब करताय, हाऊस वाईफ आहात, स्टुडंट आहात, शेतकरी आहात, तुम्ही जे काही करताय ते करता करता थोड्या वेळामध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, फुल टाइम ट्रेडर कसं बनता येईल, मग त्याच्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टर कसं बनता येईल. इन्व्हेस्टर बनणे म्हणजे त्यासाठी नेमकं काय करावं लागतं आपल्याला. इन्व्हेस्टर म्हटलं की असं वाटतं खूप सारे पैसे असतील तर इन्व्हेस्टमेंट करता येतात. येस, खूप सारे पैसे असतील तर चांगली इन्व्हेस्टमेंट चांगल्या लेवलची करता येते, पण आपले जे इन्कम आहे त्याच्यात सुद्धा आपण इन्व्हेस्टर बनवू शकतो. तुम्हाला सिंपल एक प्रश्न विचारतो, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ओके, मला हे सांगा की तुम्हाला जर माहिती असती की बाबा मी माझे 500, 1000, 2000 रुपये कुठं गुंतवायचे, ह्याची जर तुम्हाला शिक्षण दिलेले असते, तर तुम्ही ज्या दिवसापासून कमवायला लागले त्या दिवसापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती का. जर तुम्हाला नॉलेज असतं कुठं गुंतवायचे 200, 500, 1000 रुपये, तर गुंतवले असते का. येस नो सांगू शकता जेव्हापासून कमवायला लागले. येस, अल्केश सर म्हणतात येस, प्रवीण सर म्हणतात येस, मनोज सर, राहुल सर, केतन सर, मंजुषा मॅम, अमोल सर, सोनाली मॅम, शैलेश सर, सुहास सर, वैभव सर, प्रणिता मॅम, सगळेच, अतुल सर, संदीप सर, पंकज सर, सगळेच धडाधड उत्तर यायला लागली, सगळेच हो म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मला पैशाची अडचण नव्हती. मी जेव्हापासून कमवायला लागलो, माझी अडचण होती की कुठं गुंतवायचं नॉलेजच नाही, माहितीच नाही, कोणी शिकवलं नाही, कोणी सांगितलं नाही, म्हणून इन्व्हेस्टमेंट केलं नाही. तुम्हाला आता मी पुढच्या अर्ध्या तासाच्या आतच तुम्हाला ह्या एका गोष्टीचं म्हणजे तुम्हाला नॉलेज आलं तर तुम्ही आहेत त्या पैशांमध्ये कसे श्रीमंत होऊ शकता, पैसे कमवू शकता, ह्याचं क्लॅरिटी तुम्हाला आता मिळून जाईल थोड्या वेळातच. मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आहेत त्या पैशामध्ये इन्व्हेस्टर कसं बनवू शकता,
कसं पैसे गुंतवायचे असते ते तुम्हाला आता या सेमिनारमध्येच लक्षात येईल. आणि तुम्ही ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचे जर का 5, 10, 15 वर्ष बाकी आहेत कमाईचे, सपोज तुमचे 5-10 वर्ष कमाईचे बाकी आहेत, तर त्या 5-10 वर्षात मी कसा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आहेत त्या पैशांमध्ये मी कसा श्रीमंत होऊ शकतो किंवा पैशाला कामाला लावून अजून पैसे कमवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ओके. नेक्स्ट आहे श्रीमंत कसं बनायचं. आता हे श्रीमंत कसं बनायचं शिकवतो म्हटल्यानंतर काही लोकांना वाटतं हा कोर्स विकण्यासाठी काही बोलतो, श्रीमंत बनवणार. नाही नाही, मी तुम्हाला श्रीमंत बनवणार नाहीये. श्रीमंत बनण्याचे तुम्हाला मी मार्ग देणार आहे. ते मार्ग तुम्ही जर त्याच्यावरती चाललात तर तुम्ही श्रीमंत बनू शकता. प्रत्येक गोष्टीचे मार्ग असतात. तुम्हाला शेती करायचंय, तुम्हाला डॉक्टर बनायचंय, तुम्हाला हाऊसवाईफ बनायचंय, जेवण करायचंय, हॉटेल टाकायचंय, तुम्हाला जे काही करायचंय तर त्याचे प्रॉपर मार्ग आहेत. त्या मार्गावरती आपण चाललो तर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. तसंच श्रीमंत बनण्याचे मार्ग जे आपल्या बघण्यातले, ऐकण्यामधले जेवढे लोक श्रीमंत झालेत ते कसे झालेत, तर त्याचा एक प्रॉपर पद्धत आहे. ती पद्धत मी जर शिकलो तर माझ्याकडे पैसे यायला सुरू होतात. तर ते काय आहे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. ओके. आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी हे केलं तर काय होत. सो आमच्याकडून तुम्हाला एज्युकेशन, लाईफ टाईम सपोर्ट, ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग आम्ही तुम्हाला देऊ. आता तुम्हाला तुमच्याकडून काय द्यावं लागणार आहे ह्या लेवलला पोहोचण्यासाठी. सो तुमच्याकडून सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे जबरदस्त इच्छा, पैसे कमवण्याची, शिकण्याची इच्छा पूर्ण करण्याची, घरातल्यांची स्वप्न पूर्ण करण्याची. ही जोरदार इच्छा असेल तुमची तर हा सेमिनार तुमच्या कामाचा असेल. आमचा कोर्स आम्ही तुमच्या कामात येऊ, नाहीतर आम्ही आणि आमचा कोर्स आणि कोणीच तुमच्या कामात येऊ शकत नाही तुमची जर इच्छा नसेल तर. तर आहे का? पंकज सर म्हणतात येस इच्छा आहे. बाकीच्यांची काय आहे? इच्छा नसेल तर हा सेमिनार सोडून द्या इथंच. काहीच कामाचा नाही सेमिनार. काय कुणीच तुम्हाला हेल्प करू शकणार. ओके, सगळेच उत्तर द्यायला लागले. थँक्यू सो मच. ह्या तुमच्या उत्तरांनी मला कळतं की तुम्ही मला ऐकताय. ओके, थँक्यू. सो तुमची इच्छा असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही बरं का. तुमची इच्छा नसेल तर देव सुद्धा हेल्प करू शकत नाही. तुमची इच्छा असायला पाहिजे. तुम्हाला देव थांबू पण शकणार नाही तुम्हाला ते पाहिजे ते मिळवण्यापासून. एवढी ताकद आहे आपल्या इच्छामध्ये. ओके. सो इच्छा आहे, पैसे नाहीये, टेन्शन घेऊ नका. इच्छा पाहिजे, इच्छा पाहिजे. तुमची इच्छा असेल तर तुमचं शिक्षण किती झालंय, नाही झालंय, पैसे आहेत नाही आहेत, कळतंय नाही कळतंय, काहीच एक संबंध नाही. इच्छा असेल तोच माणूस कुठेतरी पोहोचू शकतो. बाकींच्याच काही सांगताच येत नाही. सो इच्छा आहे, शिक्षण घ्यायला पाहिजे. या इच्छेला शिक्षण लागेल किंवा मी माझी इच्छा आहे. नाही तर बरेच लोक म्हणतात माझं शिक्षण झालंय आता कुठे शिकायचं ह्या वयात. नाही, पैसे कमवण्याचं शिक्षण घ्यावं लागेल. आणि जेवढं तुम्ही तुमच्या क्षेत्रात शिकत जाल तेवढी तुमची प्रगती येईल. मग हे एक क्षेत्र आहे जिथे शिकून तुम्ही प्रगती करू शकता. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला पैशाने लोकांना कामाला लावता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोर्स केला तर त्याच्यात आम्ही तुम्हाला प्रामुख्याने या गोष्टी शिकवू की लोकांना आणि पैशाला कसं कामाला लावता येतं. मी त्याचे तुम्हाला इथं उदाहरणं पण देतो. जे काही वय आहे तुमचं, मला इथं काही लोक वय पण टाकतात माझं खूप जास्त वय, 48 वय झालेलं आहे. वयाचा काही संबंध नसतो. इच्छा पाहिजे, इच्छा. लक्षात ठेवा, बाकी काहीच मॅटर करत नाही. माझ्या एक्सपिरियन्सनी हजारो पुस्तकं वाचलेत त्याच्यातून आणि हे शेअर मार्केट बघून माझ्या लक्षात आलंय की बाबा इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी करता येतात. मी पण माझी इच्छा सोडून दिली होती की माझं स्वतःचं घर मी कधीच करणार नाही आणि मला काही वाटत नाही मी करू शकतो. ही मी इच्छा सोडून दिली होती. आता माझ्या घरात म्हणजे माझं घर असं आहे की माझ्या खानदानातलं, माझ्या मित्रांमधलं, ओळखीच्या लोकांमधलं सगळ्यात बेस्ट घर माझं आहे. का? कारण की इच्छा आणली म्हणून. आधी इच्छा सोडून दिलेली होती. ही इच्छा पाहिजे. तर लोकांनी पैशाला लावण्याचं काम काय असतं नेमकं? काय असतं हे ऐकताना असं वाटतं की लोकांनी पैशाला कसं काय कामाला लावायचं. तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो, तुम्हाला खूप आवडेल ही कन्सेप्ट काय आहे. ही काहीच चुकीची नाहीये. हे श्रीमंत बनणारे दोन पक्के मार्ग आहेत. लोकांना कामाला लावणे आणि पैशाला कामाला लावणे. हे दोन किंवा ह्याच्यातलं एक असल्याशिवाय तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही. लक्षात ठेवा. ओके. सो थोडंसं लक्ष देऊन बघा. आणि ह्याच्यानंतर शेवटचं आहे तुम्हाला जे करावं लागणार आहे ते म्हणजे फॉलो द रूल्स. आम्ही तुम्हाला जे रूल शिकू ट्रेडिंगचे, इन्व्हेस्टमेंटचे, पैशाला लोकांना कामाला लावायचे, ते तसेचे तसे तुम्ही जर वापरले तर कमीत कमी रिस्क मध्ये तुम्ही चांगल्या लेवलला पोहोचू शकता. रिस्क किती असते काय सगळं मी तुम्हाला सांगतो. हा सक्सेसफुल बनण्याचा बेस्ट मार्ग आहे. आम्हाला हे मागच्या 6 वर्षांमध्ये आम्ही हे सगळं बघितलं की लोकांना आम्ही अशी हेल्प करत गेलो, लोकांना अशा गोष्टी शिकवत गेलो आणि लोक जर असे वागायला लागले तर सक्सेसफुल होण्याचा मार्ग हा आहे. सो हे आमच्याकडून मिळणार आहे, तुम्हाला द्यावं लागणार. आता आमची ऑफर काय, फीज किती आहे ती सांगून देतो. आमची ऍक्च्युअली फीज जी आहे आमच्या कोर्सची ही 28,000 फीज आहे. पण स्पेसिफिकली तुमच्यासाठी जे लोक आत्ता सेमिनार बघतायत इथं राईट नाव, फक्त तेवढ्याच लोकांसाठी एक ऑफर असणार आहे स्पेशल. हे 28,000चा कोर्स तुम्हाला 8,000 मध्ये मिळेल. फक्त 8,000 मध्ये.
आता हा कोर्स काय आहे, कसा आहे, काय नाही ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा सेमिनार खरंच कामाचा आहे का नाही. सो 8,000 फीज लक्षात ठेवा आता. ओके. सो आमच्या कोर्समध्ये आम्ही एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवतो, की तुम्हाला आम्ही हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन देतो, जेणेकरून तुम्ही ह्या ऑनलाईनची व्हिडिओज कधीही बघू शकता, किती वेळाही बघू शकता, आणि त्याचं काय काय वापर करू शकता ते पण तुम्हाला मी सांगतो. सो कोर्समध्ये आम्ही तुम्हाला बेसिक पासून शेअर मार्केट काय आहे, कमोडिटी मार्केट काय आहे, ट्रेडिंग कशी करता येते, प्रायमरी मार्केटमधून पैसे कसे कमवता येतात, सेकंडरी मार्केटमधून काय काय मार्ग आहेत पैसे कमवण्याचे, आणि हे सगळं झिरो नॉलेजवाल्यांना पण कळेल असं 4वी-5वीचे मुलं सुद्धा शिकू शकतात, एवढ्या सिम्पल लँग्वेजमध्ये शिकवतो. त्याच्यावर ट्रेडिंगची टेक्निक्स काय आहेत, अनालिसिस कसं केलं जातं, कसं टेक्निकली ठरवलं जातं की बाबा एखाद्या स्टॉकमध्ये मी आता बाय करायला पाहिजे का नाही. मी त्याचा तुम्हाला एक नमुना पण दाखवेल की किती सोपं आहे, किती सोपं असतं हे. किती किती रुपयाला मी एंट्री करायला पाहिजे, किती स्टॉप लॉस माझा असायला पाहिजे, रिस्क किती घ्यायला पाहिजे, टार्गेट किती असायला पाहिजे, प्रॉफिट किती मिळू शकतो, लॉस किती होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातील. त्याच्यावर इक्विटीमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करावं, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये कसं करावं, डेरिव्हेटिव्ह काय असतं, ऑप्शन नेमकं काय असतात, फंडामेंटली अभ्यास करून कंपन्या निवडायच्या कशा, शोधायच्या कशा, ह्या सगळ्या गोष्टी, आणि लॉंग टर्म शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट कुठं करावी, पोर्टफोलिओ कसे बनवायला लागतं, काय करावं, काय काळजी घ्यावी, माझ्या कोणत्या वयामध्ये मी किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, किती नाही, कोणते प्रोडक्ट सिलेक्ट करायला पाहिजे, कोणते कंपन्या सिलेक्ट करायला पाहिजे, आणि माझी सायकोलॉजी कशी असायला पाहिजे. सायकोलॉजी म्हणजे माझं मानसशास्त्र, माझे विचार माझं आयुष्य ठरवतात. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे आपण ऐकलेलं आहे, नवीन काहीच नाही. तुझे विचार तुझे आयुष्य ठरवतं, हे पण ऐकलेलं आहे. गीतामध्ये बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत, रील्समध्ये बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत, पण नेमकं त्या गोष्टी माहीत असून आपल्या आयुष्यात काही बदल का बरं घडत नाही, तर त्याची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, त्याचे मानसशास्त्र कसे असायला पाहिजे, माझ्यावरती लोन असताना मी कमवण्याचा कसा विचार करायला पाहिजे, माझं काम बरोबर होत नसताना माझे ट्रेड कसे सक्सेसफुल व्हायला पाहिजे, माझी तब्येत चांगली नसताना मी कसा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला आम्ही सायकोलॉजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. एवढं भारी की तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की मी सक्सेसफुल कसा होऊ शकतो काही दिवसांमध्ये. ह्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. ह्याच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा ऍडव्हान्टेज कसा घ्यावा, तुम्हाला फायदे कसे करून घेता येतील, हा ऑनलाईन कोर्स आहे. बरेच लोक म्हणतात सर ऑफलाईन शिकवता का तुम्ही, ऑनलाईन कळत नसेल आम्हाला, आमच्या लक्षात येत नसेल. काही लोक ठिकाणी मी कोर्स केला पण आम्हाला काही कळालंच नाही, त्यांनी काही व्यवस्थित शिकवलं नाही. हे ऑनलाईन आम्ही जसं शिकवतो, आता मी तुम्हाला जे काही सांगतोय शिकवतोय, तुम्ही बघा हळूहळू तुम्हाला मी आयपीओ बद्दल शिकवेन, तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवेन, लॉंग टर्म शॉर्ट टर्मची इन्व्हेस्टमेंट शिकवेन. हे शिकताना तुमच्या लक्षात येईल की मला अरे हे कळतंय, कारण की माझी शिकवण्याची भाषा सिंपल आहे, कारण की मला स्वतःला अवघड गोष्टी आवडत नाही, म्हणून हे ऑनलाईन ठेवले. ऑनलाईनचे फायदे काय होतात की मी ऑनलाईन म्हणजे मी कधीही रेकॉर्डिंग बघून, ही जे मी तुम्हाला कोर्स देणार ही रेकॉर्डिंग मी कधीही बघू शकतो, मी किती वेळ रिपीट करू शकतो, मी पाहिजे तेव्हा जाऊन प्रश्न उत्तरांचे पण रेकॉर्डिंग बघू शकतो, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी फोन करून विचारू शकतो हे काय आहे, आणि शेवटी ऑनलाईनच करायचंय. आता ऑफलाईन आणि ऑफलाईन मध्ये काय काय डिसएडव्हान्टेज आहेत. ऑफलाईन बाबत तुम्ही मला किती वेळा भेटू शकता, आपण किती ठिकाणी किती वेळा भेटू शकतो, आणि किती वेळा आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतो, आणि जेव्हा आपण भेटू त्याची मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण देऊ शकत नाही. त्याला लिमिटेशन्स आहेत, ह्याला लिमिटेशन नसतील. हा कोर्स तुमचा आयुष्यभर असेल, तुम्हाला लाईफ टाईम ह्याचा ऍक्सेस असेल, आणि याच्याबरोबर सपोर्ट जो देतो आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, आता रोजचे मार्केट अनालिसिस सेशन आपण भेटून थोडीच करू शकतो, मग ऑनलाईन, मग आम्ही रोज लाईव्ह सेशन घेतो ज्याच्यामध्ये आम्ही मार्केट अनालिसिस करतो आणि शिकवतो की तुम्हाला उद्या कोणते ट्रेड करण्यासारखे आज स्टॉक अवेलेबल आहेत, हे कुणीच करू शकत नाही. आज तुम्हाला आम्ही देऊ, तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकत नाही. प्रत्येक दिवसाच्या सेशनची रेकॉर्डिंग पण देतो, कायमस्वरूपी तुम्हाला रेकॉर्डिंग दिली आहे. ह्याच्याबरोबर लाईव्ह मार्केट सेशन पण असतात. लाईव्ह मार्केट जेव्हा सकाळी 9:15 ते 3:30 मध्ये असतात, त्याच्यामध्ये लाईव्ह मार्केट सेशन होतं. म्हणजे आपण जे काही शिकलोय ते ऍक्च्युली वापरून पैसे कसे कमवता येतात, ट्रेड कसे, इन्व्हेस्टमेंट कसे केले जातात, हे रिअलिटीमध्ये तुम्हाला आम्ही शिकवतो, जी कोणीच करत नाही. आणि डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड केलं जातं. आता लोकांना शेअर मार्केट कळालं, पण डीमॅट मध्ये नेमकं करू काय, मी डीमॅट अकाउंट कोणता असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, माझा जो डीमॅट अकाउंट आहे तो चांगला आहे की नाही, त्याला कसं वापरायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डीमॅट अकाउंट ट्रेडिंगच्या सेशन मध्ये पण कळून जातील, की बाईंग सेलिंग ऍक्च्युली कशी केली जाते, कसं स्टॉप लॉस टार्गेट लावलं जातं, हे सगळं शिकवतो, जी कुणीच करत नाही. सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात आवडणारं तुम्हाला ऍडव्हान्टेज सांगतो, की हे सगळं तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीसाठी एकाच्या फीज मध्ये असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काही नावं घेतो,
लेट्स कन्सिडर की सारिका मॅडम आहेत किंवा उमाकांत सर आहेत किंवा आनंद सर आहेत, पंकज सर आहेत. तुम्ही सपोज कोर्सला आलात, तुम्ही 8,000 रुपये भरले, हा कोर्स घेतला, तर तो कोर्स तुमच्यापर्यंत सीमित नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्यांना पण दाखवू शकता. आणि त्यांचे काही प्रश्न ते सुद्धा आम्हाला कॉल करू शकतात, विचारू शकतात, लाईव्ह सेशन अटेंड करू शकतात, रोजचे मार्केट अनालिसिस सेशन अटेंड करू शकतात. एकाच्या फीज मध्ये सगळ्या घरातल्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी देतो. अशी ऑफर आणि असे सपोर्ट आणि अशा गोष्टी देणारी एकही कंपनी मला माहित नाही. ऍटलिस्ट तुम्हाला माहित असेल तर नक्की त्यांच्याकडनं शिका, नाही तर हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करू शकता. एवढे फॅसिलिटी कुणीच देत नाही का एकाच्या फीज मध्ये. कंपन्या अशा असतात की तुम्हाला एवढेच दिवस ऍक्सेस मिळेल, त्याच्यानंतर ऍक्सेस काढून घेऊ, तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका, नाही तर केस टाकू. मी बघितलेले लोक केस करत बसतात, लोकांना शिकवायचे सोडून केसेस करत बसतात. एवढे बिंडोक लोक भरलेले त्या जगात. सो ह्या सगळ्या गोष्टी अशा अवेलेबल आहेत. आता आपण बघणार आहोत की आमच्या कोर्समधून तुम्हाला नेमक्या इन्कम सोर्सेस कोणते असणार आहेत ते शिकवतो आम्ही. 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस आहेत, तर ते इन्कम सोर्सेस कोणते आणि कसे आहेत ते बघू आता आपण. सो सगळ्यात पहिले इन्कम सोर्स असेल इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही बघा बाजारात खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंटचे. एफडी पासून म्हणजे बँकेचे सगळे प्रोडक्ट धरा, म्युच्युअल फंड आहेत, पोस्ट ऑफिसचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, जागा, जमीन, सोनं, हे सगळे इन्व्हेस्टमेंट आहेत. मी कोणती करायला पाहिजे? तुम्ही बघा, आपण काय करतो, आपल्याकडे जर पैसे असतील इन्व्हेस्टमेंट करण्यासारखे, म्युच्युअल फंड असेल किंवा एफडी असेल किंवा काही असेल, इन्शुरन्स असेल, आपल्याकडे पैसे आले हे करण्याचं, तर आपण काय करतो, एखाद्या सेल्स मॅनेजरला किंवा आपण एखाद्या ह्याला ब्रोकरला किंवा कन्सल्टंटला जाऊन भेटतो आणि त्याला म्हणतो, सर तुम्हीच सांगा ना कुठे इन्व्हेस्ट करू, कारण की आम्हाला काय माहित नाही, आम्हाला काय कळत नाही याच्यातलं. मॅक्सिमम तुम्हाला सांगतो, जवळजवळ 98% लोक असेच करतात, आम्हाला माहित नाही, तुम्ही सांगा. आता तुम्ही मला सांगा, सपोज तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवू शकता, असं एक तुम्हाला आता पैसे आहेत, म्युच्युअल फंड किंवा काही तुम्ही गुंतवू शकता. अशी कंडिशन असताना सपोज तुम्ही एखाद्या कन्सल्टंटकडे जाऊन बसलात, तर तो तुम्हाला, ऐका आणि मला उत्तर द्या, तो तुम्हाला पहिला ऑप्शन काय देईल? त्याच्या फायद्याचे, त्याला कमिशन जास्त मिळतात असे प्रोडक्ट विकेल, ऑप्शन 1, की ऑप्शन 2, तुमचा फायदा सगळ्यात जास्त होईल असे प्रोडक्ट विकेल? काय वाटतं तुम्हाला, ऑप्शन 1 की ऑप्शन 2? कुठले प्रोडक्ट विकेल? ऑप्शन 1 सगळ्यांना माहित आहे, उमाकांत सर, पल्लवी मॅडम, अल्केश सर, राहुल सर, प्रणिता मॅडम, सगळेजण सांगतात. राहुल सर, संतोष सर, सदानंद सर, समाधान सर, मंजुषा, शैलेश सर, सगळ्यांनाच माहित आहे की ओके, मंजुषा मॅडमच फक्त सांगतात आपल्या फायद्याचे विकतील. ओके, मला असं आजपर्यंत कुणी भेटलेलं नाही जो माझ्या फायद्याचे प्रोडक्ट आधी विकेल आणि त्याच्या कमिशनचा नंतर विचार करेल. हे का बरं असं करतात? ते कन्सल्टंट किंवा सेल्स मॅनेजर असं का करतात? कारण की त्या बिचाऱ्यांना तसंच शिकवलेलं असतं की कंपनीचे प्रोडक्ट आधी सगळ्यात जास्त कमिशनवाले प्रोडक्ट विकणे, तेच प्रोडक्ट विका ज्याच्यात कमिशन जास्त मिळेल, कंपनीला फायदा होईल, तुमचे कॉन्टेस्ट तुम्ही जिंकू शकाल, मग तुम्ही मनाली, गोवा आणि थायलंडला फिरायला जाऊ शकता किंवा तुम्हाला गाड्या मिळतील. ह्याच्याप्रमाणेच ते विकतात. त्यांना, त्या बिचारांना शिकवलेलंच नसतं की ह्याच्यात कस्टमरचा फायदा नंतर होतो किंवा होतही नाही. म्हणून तुम्ही बघा, 20, 25, 30 वर्ष बँकेत काम करणारे लोक गरीब राहतात. गरीब म्हणजे मिडल क्लासच राहून जातात. त्यांचे पर्सनल लोन असतील, क्रेडिट कार्ड लोन असतील, होम लोन असतील, ते होम लोन आणि अशा लोनच्या जीवावरती जगतात. असे बँकेत काम करणारे, इन्शुरन्समध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये काम करणारे, मी 30-30 वर्ष काम करणाऱ्या लोकांना ओळखतो ज्यांना हे प्रॉब्लेम आहेत. कारण की त्यांना कंपन्या कधी शिकवणारच नाहीत की तुम्ही कधी श्रीमंत व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे. म्हणून ते काम करणारे आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे दोघंही श्रीमंत कधी होत नाहीत. तुम्ही बघा, जर का खरंच त्या प्रोडक्टमध्ये आणि त्या कंपनीमध्ये एवढी ताकद असती तर सगळे श्रीमंत व्हायला पाहिजे. त्याच्या उलट आपल्या सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचे ब्रांचेस वाढत चाललेले आहेत. आधी सिटीत एक 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 बँक असायची, एका एका बँकेची एक ब्रांच असायची एका सिटीमध्ये. आता प्रत्येक एरियामध्ये झालेली आहे, प्रत्येक गल्लीत वेगळं झाले, एका गल्लीत दुसऱ्या गल्लीत, शेजार शेजार गल्लीमध्ये एकसारखे, म्हणजे एका ब्रँडचे 2-2 ब्रांचेस असतात. हे का झाले? कारण की ते पैसे कमवतात, आपण नाही. आता हे इन्व्हेस्टमेंटचं असं आहे की आपल्या मेहनतीचा पैसा आपण कुठं गुंतवावं शिकणं गरजेचं आहे, ते शिकवू तुम्हाला. आणि इन्व्हेस्टमेंटचं नाव जेव्हा येतं तेव्हा होम लोनचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, मॅक्सिमम लोक घरं घेताना होम लोन घेतात, कारण की आपल्या सोसायटीमध्ये, घरामध्ये होम लोन घेणं खूप आवश्यक आहे. सो होम लोन करतात लोक. आणि सपोज तुम्ही 30 लाखाचं लोन घेतलं तर 60-70 लाख रुपये तुम्हाला परतफेड करावी लागते. डबल पेक्षा जास्त तुम्ही व्याज दर भरता फक्त, ते पण 25-30 वर्ष.
तर ह्याच्यातले कसे मी 25-30 वर्ष कमी करून माझे 7-8-10 वर्षाच्या आत आणू शकतो, कसे माझे लाखो रुपये वाचवून मी हजारो रुपये म्हणून मॅनेज करू शकतो, हे तुम्हाला आम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये अजून एक गोष्ट शिकवू. एकदम भारी कॅल्क्युलेटर एक बनवलेला आहे एक्सेल शीटमध्ये, ते तुम्ही वापरलं तर काही हजार रुपये देऊन तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता तुमच्या होम लोन मधले. अशा गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत, जे कधीच कुठलीच बँक, कुठलीच कंपनी, कुठलेच लोक तुम्हाला फ्रीमध्ये सांगणार नाहीत आणि शिकवणार तर अजिबात नाही, कारण की त्याच्यात त्यांचा फायदा नाहीये. इथं आम्ही तुम्हाला शिकवतो कारण की तुमचा फायदा होणं हेच आमचं मेन पर्याय आहे. ओके, म्हणजे आम्हाला हेच उद्देश आहे. सो दुसरं इन्कम आहे इन्कम फ्रॉम आयपीओ. आयपीओ नेमकं काय असतो, कसा लागतो, किती रुपये लागतात, किती रिस्क असते, मी तुम्हाला थोड्या वेळात सगळं दाखवून देतो. ओके, सो आयपीओ मधून इन्कम येतात, ते कसे सर्वसामान्य लोकांना कामात येतील. तिसरं आहे डेली ट्रेडिंग. शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मधून आपण कसं कमवू शकतो, सुरुवात करताना कसं आपण 1000-2000 रुपयांनी सुरुवात करू शकतो, रिस्क न जास्त घेता. आपल्याला ते जमलं तर कसं करू शकतो, नाही जमलं तर काय करायचं, हे सगळ्या गोष्टी शिकवतो. मग तुम्हाला ट्रेडिंग करायला जर मार्केट टाइम मध्ये मिळत नसेल तर संध्याकाळी तुम्ही कमोडिटी मार्केट करू शकता. कमोडिटी मार्केट तर रात्री 11-11:30 वाजेपर्यंत चालू असतं, मग त्याच्यात कसं ट्रेड करता येईल ते शिकवतो. मग ते त्याच्या व्यतिरिक्त शॉर्ट टर्म मध्ये, म्हणजे तुम्ही आठवड्यातून अर्धा तास जरी काढू शकलात तरी ट्रेड कसं करून आपण पैसे गुंतवून अजून कामाला लावू शकतो पैशांना, हे तुम्ही शिकू शकता शॉर्ट टर्म मध्ये. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स, गर्भ श्रीमंत व्हायचं असेल, अफाट श्रीमंत व्हायचं असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा सगळ्यात भारी मार्ग आहे. आणि तो कसा केला जातो, कसे कंपनी निवडल्या जातात, ह्या सगळ्या बारकाईने सगळ्या गोष्टी शिकवणार. मग हे 6 इन्कम तुम्हाला आम्ही कोर्समध्ये शिकवतो आणि याच्यातला एकही रातोरात श्रीमंत बनवणारा नाही. म्हणजे काय, तुम्ही आमचा कोर्स घेतल्याने तुम्ही पटापट पैसे कमवून घ्याल, नाही नाही नाही. आमचा कोर्स वापरल्याने तुम्ही पैसे कमवू शकाल. नियम वापरून, कोर्समध्ये जे सांगितलेल्या गोष्टी वापरून तरच तुमचं आयुष्य बदलू शकतं. फक्त कोर्स खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात काहीच बदल घडणार नाही. सो तुम्हाला वाटत असेल की हा कोर्स मी घेतला की मी श्रीमंत होऊन जाईल, नाही. कोर्स घ्यावा लागेल आणि त्याला वापरावं लागेल. ते वापरताना आम्ही तुम्हाला हेल्प करू, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी वापरून ढतला ढ व्यक्ती सुद्धा महिन्याभरात ट्रेडिंग करायला लागतो. ढतला ढ व्यक्ती सुद्धा महिन्याभरात ट्रेड करू शकतो. जर तुम्हाला हे कोर्स मी जसं आता शिकवतो हे जर तुम्हाला असंच कळायला लागलं तर आठवड्याभरात ट्रेड करायला लागतात लोक, एका आठवड्यात. हे पॉसिबल आहे. महिन्याभरात ट्रेडिंग करायला लागेल, 6 महिन्यात चांगले इन्कम उभे राहतील, पर्यायी इन्कम उभे राहतील 6 महिन्यात का चांगले ते पण. आणि 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला लागणारा पैसा तुम्ही कमवू शकता, एवढी शक्यता ह्या सगळ्या क्षेत्रात आहे. फक्त त्याच्यासाठी तुमची इच्छा जोरदार असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. ओके, रतन सर, कदाचित तुम्ही नव्हतात वाटतं सुरुवातीला. मी 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत आमचे असं ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. सो मला इथे प्रश्न विचारण्यापेक्षा थोडं लक्ष देऊन ऐका, कारण की मी खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय आता. सो हे इन्कम सोर्सेस, आता ह्याच्यातले काही नमुने तुम्हाला मी दाखवतो. पहिला आता तुम्हाला हे सांगतो की इंडियामध्ये एक खूप मोठा इश्यू आहे. तो काय आहे की आपण जाहिराती बघून गोष्टी ठरवतो. म्हणजे आपल्या गाड्या कुठल्या घ्यायचे, कपडे कोणते घ्यायचे, आपले चॉकलेट कोणते घ्यायचे, घराला कलर कोणता मारायचे, हे जाहिरातीवरती ठरवतो आपण. जाहिरात बघून आपल्या मेहनतीचे पैसे आपण गुंतवतो. तर इंडियामध्ये 70% लोक असे आहेत ज्यांची, जे कमवणारे आहेत, त्यातले 70% लोक हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मी सांगत नाही, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलेली बातमी आहे की 70% लोक हे शेअर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात, कारण की म्युच्युअल फंड सही है ह्याची ऍड सगळीकडे चालू आहे. मग ते इंटरनेट असो, टीव्ही असो, मॅगझिन असो, न्यूजपेपर असो, होर्डिंग असो, सगळीकडे म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आणि आपल्याला असं डोक्यात त्यांनी बसून टाकलेलं आहे म्युच्युअल फंड सही आहे. अशी जाहिरातच अशी करायची की थंडा मतलब कोको कोला, मला तहान लागली तर पाणी नाही पिणार, मी कोको कोला पिणार, अशी जाहिरातच करून देतात. मला मला गरम होत असेल, घाम येत असेल तर मी बॉडी स्प्रे मारला की माझ्याकडे पोरी येतील, हे डोक्यातच टाकून देतात. स्प्रे कशाला वापरायचा तर पोरीला जवळ येतील, हे जाहिराती बघून आपण ठरवतो. आणि तुम्ही स्प्रे घेताय, चॉकलेट घेताय, गाड्या घेताय, इथपर्यंत ठीक होतं, पण तुमच्या मेहनतीचे पैसे कुठं गुंतवायचे ही जाहिरात बघून नाही ठरवायचं असतं. ह्याला शिक्षणच कामात येऊ शकतं फक्त. आणि आता तुम्हाला सांगतो, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे नेमकं काय करणे, काय होतं, आणि हेच पैसे जर आपण शेअर मार्केटमध्ये टाकले तर काय होऊ शकतं ते दाखवतो. आता तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे SIP द्वारे, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवताय, दर महिन्याला पैसे गुंतवायचे किंवा एकत्र असे टाकायचे. तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायचं ठरवलं.
तर तुम्ही काय करता, तुमचे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला देता. असे लाखो लोकांचे पैसे ते गोळा करतात म्युच्युअल फंड कंपनी, आणि ते करोडो रुपये गोळा करून ते काय करतात, ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. ते वाढवतील कसे पैसे, तुम्हाला रिटर्न कसे देतील, तर त्यांना ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे असतात. ते गुंतवताना ते त्यांच्या नावाने गुंतवतात, आपल्या नावाने नाही. आणि आपलेच पैसे घेऊन, आपल्याला चार्जेस लावून, आपल्यालाच दुनियाभरचे रूल्स लावून ते दुनियाभरचे पैसे कमवतात. दिवसाला काही हजार करोड रुपये कमवतात ते, काही हजार करोड दिवसाचे कमवतात. आणि आपल्याला रिटर्न देताना काय देतात, आपल्याला रिटर्न येतात युनिट्स. युनिट्स येतात आपल्याकडे. आपल्याकडे मेन मसाला त्यांच्याकडे, आणि आपल्याकडे काय युनिट्स. म्हणजे किती, 5-6%, 10-12%, 15% असे देतात. तुम्ही मागच्या 3 वर्षांमध्ये रिटर्न जर बघितले म्युच्युअल फंडचे, तर कदाचित तुम्हाला 20-25-30% रिटर्न दिसतील. का माहितीये? कारण की शेअर मार्केट 300% वाढलेलं आहे. मागच्या 3 वर्षात शेअर मार्केट 300% वाढलंय, तेव्हा जाऊन हे 20-25% देतात. मेन मला हे खाऊन घेतात. विचार करा, 90% पैसा आपल्या हिश्श्याचा ते खाऊन घेतात आणि त्याच्यावरती चार्जेसही लावतात. आता हेच पैसा जर का आपण प्रॉपर शिक्षण घेऊन शेअर मार्केटमध्ये लावलं, तर आपण काय करतो? मी हे सांगत नाही म्युच्युअल फंड चुकीचं आहे बरं का. काही लोक ह्याच्यात पडतील की म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट मध्ये मी बोलतोय का, नाही. मी तुमचं शिक्षण नसताना जाहिराती बघून पैसे गुंतवतोय ह्याच्या अगेन्स्ट मध्ये बोलतोय. तुम्ही जाहिराती बघून ठरवू नये, माझं सेमिनार बघून पण ठरवू नये. शिक्षण घेणे हे बघितल्यानंतर मला लोक विचारतात, सर तुम्हीच सांगा कुठं गुंतू. मी नाही सांगणार तुम्हाला, मी तुम्हाला शिकवणार कुठं गुंतवायचं, तुम्ही ठरवायला. कारण की तुम्ही शिकला तर पुढची पिढी आपल्यासारखी स्ट्रगलर नसणार आहे. आपल्यासारखा स्ट्रगल संपण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. आपण शिक्षण घेऊन तसं वागलो की पुढची पिढी आपल्याला बघून तशी वागेल. हे लक्षात ठेवा, नाहीतर ते कधीच घडणार नाही. आज ना उद्या मी श्रीमंत होईल, माझी पोरं श्रीमंत होतील, कधीच होणार नाही जर शिक्षण घेतलं. आता म्युच्युअल फंडचं आपण 1 मिनिटासाठी साईडला ठेवून तेच पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं ठरवलं, तर तुम्ही इथे इन्व्हेस्टर आहात. त्या इन्व्हेस्टर म्हणजे काय, तुम्ही सपोज 10,000 रुपये गुंतवले, शेअर्स घेतले 10,000 रुपयाचे, तुम्ही 10,000चे तेवढे मालक बनता. तुम्ही 50,000 गुंतवले, 50,000चे मालक, 2,000 गुंतवले, 2,000चे मालक. तुमच्या शेअर्सचे तुम्ही मालक असाल. आणि तो मालकी हक्क असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच कंपन्या बोनस देते, डिव्हिडंड देते, राईट इश्यू देते, बायबॅक ऑफर देते. हे काय आहेत मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. हे आपले फायदे आहेत. हे सगळे फायदे म्युच्युअल फंड कंपनी घेते तुमच्या पैशावर. आता याच्यात अजून एक सगळ्यात महत्वाचं, लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय, मी माझा पैसा कधीही गुंतवू शकतो आणि कधीही काढू शकतो एका दिवसामध्ये. मी आज पैसे गुंतवले, सपोज मी 1,00,000 रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले, पण 2 दिवसांनी मला वाटलं की मला गरज आहे पैशाची, मी काढून घेऊ शकतो. म्युच्युअल फंडमध्ये हे करता येत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटलं की मी 1,00,000 रुपये गुंतवले, त्याचे 1,50,000 झाले, मी 50,000 काढून घेतो, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये नाही करू शकत. तुम्हाला त्याला प्रोसेस आहे, त्याला चार्जेस आहेत, दुनियाभरचा त्रास आहे, जाऊन हातापाया पडायला लागतात त्यांचे, तेव्हा जाऊन ते मानतात. आणि त्याची प्रोसेस लिहून द्या, ईमेल टाका, फोन करा. कशाला, माझे पैसे मला परत पाहिजेत, मी का बरं एवढी झंझट करू. तर इथं तुम्ही शिक्षण घेतलं तर हे पैसे इथं असे वाढू शकतात. आता काही लोकांनी आपल्या इथं शिक्षण घेऊन त्याचा कसा फायदा केला, त्याच्यातली 2 उदाहरणं दाखवतो. हे बघा, एक मॅडम आहेत, ओके, अंकिता मॅडम. हे तर यांनी एक स्क्रीनशॉट टाकला. या स्क्रीनशॉटमध्ये त्यांना इथे दिसेल तुम्हाला की 105%चा प्रॉफिट आहे. कसा 105%? हे बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट 2,09,000ची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि करंट व्हॅल्यू 4,30,000. 2,09,000च्या इन्व्हेस्टमेंट होती, 4,30,000 झाले. 105%चा प्रॉफिट. खाली काय लिहिले बघा, माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑफ ओनली 8 to 9 months आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. हाऊस वाईफ आहेत, 2 FD होते, ते मोडले, स्टॉक्स मध्ये गुंतवले, प्रॉपर अभ्यास करून 8 ते 9 महिन्यामध्ये 105%चा प्रॉफिट. 8 ते 9 महिन्यामध्ये. कुठल्या कंपन्या, कुठल्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला असे रिटर्न्स द्यायला बसलेले आहेत? आपल्याला माहितच नाही, कारण की शिक्षणच नाही. प्रॉब्लेम शिक्षणच आहे, पैशाचा नाही. आपले कुठं ना कुठेतरी 2-4-5,000, 10-50,000 रुपये कुठूनही अरेंज करू शकतो आणि ते इन्व्हेस्ट करू शकतो, जर माहिती असेल तर. नाहीतर दुसऱ्यांच्या भरोसे आपले कधीच पैसे वाढू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. दुसरं उदाहरण हे बघा, कोल इंडिया. एकाच स्टॉकचं तुम्हाला दाखवतो. इथं काय लिहिले बघा, ड्रीम कम ट्रू, दाम दुप्पट विदिन 6 months. जेवढे गुंतवले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट, डिव्हिडंड वगैरे तर वेगळंच. थँक्स समीर सर फिलॉन्थ्रोपिस्ट. काय झालेलं आहे इथं, 103%चा प्रॉफिट आहे. 103% किती? 6 महिन्यात. 6 महिन्यात. आणि हे आम्ही लिहिलेलं नाही, आमचे पार्टिसिपंट, आमचे लोक जे ऑलरेडी पैसे कमवतात, ज्यांचे फायदे होतात त्यांचे. असे खूप उदाहरणं देऊ शकतो मी.
तुम्ही म्हणजे त्याचं सगळं मी 2 तास तेच दाखवू शकतो की लोक किती पैसे कमवून किती सक्सेसफुल होत आहेत. हे तुम्हाला मी नमुने का दाखवतोय की ह्या लोकांचे नमुने दाखवण्याचं मागचं कारण की हे झिरो नॉलेजवाले होते. हे हाऊसवाईफ होते मॅडम. ह्यांनी अशी इन्कम सुरू केली. अशी कितीतरी लोक आहेत जे बेरोजगार आहेत, हाऊसवाईफ आहेत, आणि त्यांनी त्यांची स्वतःची इन्कम खूप चांगल्या लेवलला सुरू केले. मला स्वतःला पटत नाही अशी इन्कम आहेत काही लोकांचे, खरंच सांगतो. आणि हे कुणाला पॉसिबल आहे? ज्यांची इच्छा आहे. आम्ही सपोर्ट करायला बसलेलोच आहोत. आता हे तुम्ही ऐकलंच असेल, श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात. ह्याचं कारण काय आहे? अमीर अमीर बनते जाते और गरीब गरीब क्यों रह जाते? कारण की श्रीमंत लोक हे लोकांना आणि पैशाला कामाला लावतात, स्वतःच सगळीकडे झटत नाहीत. आणि गरीब मेंटॅलिटीचे लोक, मिडल क्लास विचारांचे लोक, त्यांना असं वाटतं की मी आज ना उद्या सक्सेसफुल होईन, पैसे कमवेन, मी जे करतोय त्याच्यातून. तुम्ही मला सांगा, तुमचे मागचे 5, 10, 15, 20 वर्षापासून तुम्ही जर काम करताय आणि तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही, याचा काय अर्थ होतो? की मी मरेपर्यंत जरी काम केलं तर तो दिवस काय मला दिसणार नाहीये. हे कॉमन सेन्स आहे. पण लोक इमोशनली विचार करतात की मी जे करतोय ते करत राहिलो अजून 10 वर्ष तर माझे स्वप्न पूर्ण होतील. नाही. तुम्ही लोनवालं घर घ्याल, लोनवाली गाडी घ्याल आणि मोबाईल सुद्धा ईएमआय वरती असेल. तर लोकांना आणि पैशाला कसं कामाला लावायचं? लोकांना आणि पैशाला कामाला लावणे म्हणजे काय? जेवढे तुमच्या ऐकण्या बघण्यामधले जेवढे श्रीमंत लोक झालेले आहेत, ते बघा श्रीमंत काय आहेत, कारण की त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा कंपन्यांमध्ये खूप सारे लोक काम करतायत जे त्यांना पैसे कमवून देतात. लोक काम करतायत आणि त्यांनी अशा ठिकाणी पैसे गुंतवलेत की ते पैसे अजून काम करून पैसे कमवून देतात. सो हे 2 किंवा ह्याच्यातले एक असल्याशिवाय श्रीमंत बनू शकत नाही. हे माझा एक्सपिरियन्स आहे. तिसरा मार्गच माहित नाही श्रीमंत होण्याचा. लोक आणि पैसे काम करत नसतील तर श्रीमंत नाही होऊ शकत. मग माझ्याकडे लोक नसताना आणि खूप कमी पैसे असताना मी कसं हे वापरू शकतो, त्याचं मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. आणि हे तुम्ही स्वतः करू शकाल, याचं मी आपण डिस्कस पण करू याच्यावरती. ओके. सो इन्फोसिस नावाची कंपनी, शेअर मार्केटमध्ये हजारो कंपनी आहेत, त्याच्यातली एक ही कंपनी जी ऍव्हरेज रिटर्न देते का, सर्वसामान्य रिटर्न देणारी अशी कंपनी आहे. म्हणजे खूप जास्त पैसे देत नाही, ऍव्हरेज रिटर्न देते. इन्फोसिस नावाची आयटीची इंडियाची कंपनी. ह्या कंपनीमध्ये मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून दिवस रात्र काम करतो. आणि प्रॉफिट आला, त्या कंपनीमध्ये प्रॉफिट आला की तो कुणाला दिला जातो? तो शेअर होल्डर्सना दिला जातो, जे ऍक्च्युली ह्या कंपनीचे मालक आहेत. ओके. मला एक जण विचारतात हे लाईव्ह आहे का? हे लाईव्ह आहे की रेकॉर्डिंग, त्याच्याने तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार आहे हे शिकण्यावरती लक्ष ठेवा. रेकॉर्डिंग मध्ये आहे असं समजा आणि शिकण्यावरती लक्ष द्या. तुमच्या फायद्याचं आहे की नाही ते बघा. माझे काही बातम्या चालू नाही आहेत तर लाईव्ह द्यायला, जुन्या शिळ्या बातम्या मी लाईव्ह देतोय असं नाहीये. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका, महत्वाचं काहीतरी सांगतोय. ओके. सो इन्फोसिस नावाची ही कंपनी ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी, खूप भारी रिटर्न नाही. त्याचे रिटर्न्स कसे मागच्या काही वर्षांमध्ये आहेत ते दाखवतो. आणि आता आपण तसं काय करू शकतो त्याच्यावरती बोलतो. ओके. तो इन्फोसिसच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉय पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून काम करतो. कंपनीला प्रॉफिट आणतो. कंपनीला प्रॉफिट झाला की तो शेअर होल्डरना दिला जातो. त्याची काही पद्धती आहेत ते दाखवतो. पहिला आहे बोनस. ओके. ते आता आपण बघणार. एका व्यक्तीने 93 साली 1993ला 10,000 रुपये गुंतवले या कंपनीमध्ये. 10,000 रुपये गुंतवले, 100 शेअर खरेदी केले, पैशाला कामाला लावलं. आणि जे इन्फोसिस मध्ये काम करतात त्यांना परत कामाला लावलं. म्हणजे माझ्याकडे माझे स्वतःचे लोक असण्याची गरज नाही, जे ते कमवून पैसे मला देतील. लोक जिथं काम करतात तिथंच मी पैशाला कामाला लावलं आणि त्या लोकांना कामाला लावलं. ते आता पैसे आणतील आणि त्याचा प्रॉफिट मला कसं देतात बघा आता. तर ह्या व्यक्तीला 93 साली यांनी 10,000 रुपये गुंतवले. 94 साली याला एकावर एक बोनस मिळाला. बोनस म्हणजे काय? तुम्हाला एक शेअर तुमच्याकडे असेल तर एक फ्री. या व्यक्तीकडे 100 होते, 100 फ्री. ओके. 97 मध्ये परत बोनस मिळाला, 200चे 400 झाले शेअर्स. 99 मध्ये परत एकावर एक बोनस दिला, 400चे 800 झाले. 2000 साली स्प्लिट झाला. स्प्लिट म्हणजे काय? तुकडे होणे. आणि ते मी तुम्हाला कोर्समध्ये सविस्तर शिकवेन. 800चे 1600 शेअर झाले. 2004 मध्ये एकावरती 3 शेअर फ्री मिळाले. बघा, 1600चे 6400 शेअर झाले. 2006, 14, 15, 16, 18 मध्ये एक एक बोनस मिळत गेले. ज्या व्यक्तीने फक्त 10,000 मध्ये 100 शेअर खरेदी केले होते त्याचे 2018 पर्यंत 2,04,800 शेअर झाले, ज्याची किंमत 15 करोड रुपये झाली. अशी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे की ती 10,000वरून 15 करोडला जाते? नाहीये. आणि 93 साली 10,000 रुपये खूप मोठी गोष्ट नव्हती. आज तर काहीच नाही. आजच्या तारखेला या स्टॉकची, त्या माणसाची किंमत आहे, त्या शेअरची किंमत आहे जवळ 33 करोड 91 लाख रुपये, जवळजवळ 34 करोड रुपये.
एकदा 10,000 रुपये गुंतवले एकदा. आता तुम्ही मला सांगू शकता की सिंपल ओके, मला तुम्ही सांगू शकता की जर हे तुम्हाला मी शिकवलं आणि तुम्हाला कळालं की हे असे स्टॉक कुठून शोधायचे, कधी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, हे जर तुम्हाला लक्षात आलं, हे नॉलेज तुमच्याकडे आलं, तर तुम्ही दर महिन्याला किती रुपये गुंतवाल अशा स्टॉक्स मध्ये? मी तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून माहिती देणार आहे. मला सांगू शकता अशा स्टॉक्स मध्ये तुम्ही किती रुपये गुंतवाल जर तुम्हाला याचं नॉलेज आलं तर? दर महिन्याला का? दर महिन्याला सांगू शकता मला चॅटबॉक्स मध्ये? ओके, पंकज सर म्हणतायत 10,000, सदानंद सर म्हणतात 10,000, संतोष सर 10,000, शैलेश सर 5,000, बालाजी सर 10,000, पंकज सर 20,000, पल्लवी मॅडम 1,00,000 म्हणतायत, शैलेश सर 10,000, समाधान सर 5,000, अरुणा मॅडम 20,000, विजय सर 10,000, 5,000, 4,000, वैभव सर म्हणतायत 5,000, ओके 10,000, 2,000, 5,000, 3,000. ओके, सो वेगवेगळे प्रत्येकाचे उत्तर आहेत. आपण कन्सिडर करू, लेट्स कन्सिडर 5,000 रुपये दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट कराल. दर महिन्याला 5,000. या व्यक्तीने एकदा 10,000 रुपये गुंतवलेत आणि ही ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी सांगतोय मी. ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या खूप कंपन्या आहेत. ते कशा शोधायचे ते तुम्हाला आम्ही शिकवतो कोर्समध्ये आणि इन्व्हेस्टमेंट करायचं. आता ह्या व्यक्तीने 10,000 रुपये एकदा गुंतवले आणि त्याचे 33 करोड जवळजवळ 34 करोड रुपये झाले. 34 करोड रुपये झालेत, पण त्याला ते शेअर्स विकावे लागतील तेव्हा त्याला ते 34 करोड मिळतील. आता तो शेअर्स एवढे विकत नाहीये, त्याला 34 करोड रुपये किंमत असून सुद्धा. का बरं विकत नाही? त्याचं अजून एक कारण सांगतो. ह्या कंपनीला प्रॉफिट झाला की ही कंपनी अजून एक स्वरूपात पैसे देते. या कंपनीने मागच्या 23 वर्षांमध्ये या व्यक्तीला जवळजवळ 4 करोड रुपये कॅश, 4 करोड रुपये पैसे हे डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा केलेले मागच्या 23 वर्षांमध्ये. तुम्ही विचार करा तुमच्या वयाप्रमाणे जे काय आहे, तुमचं वय काय 23 वर्ष असेल किंवा जास्त असेल, मागच्या एवढ्या वर्षांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये फ्री फुकटचे पैसे किती लोकांनी जमा केले आणि किती रुपये जमा केले? करता का कोणी? आता ह्याचा फायदा कसा घ्यायचा तो पण सांगतो मी तुम्हाला. आता ह्या कंपनीला दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देण्याची सवय आहे. डिव्हिडंड म्हणजे काय? कंपनीला प्रॉफिट झालं, त्या प्रॉफिट मधला एक हिस्सा तुमचे शेअर्स जेवढे आहेत त्याच्या प्रमाणात तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. आता ह्या कंपनीला 2 वेळा डिव्हिडंड देण्याची सवय आहे दरवर्षी. मागच्या वर्षी या कंपनीने ह्या व्यक्तीला 72 लाख रुपयापेक्षा जास्त दिले आहेत. 72 लाख. एका शेअरच्या मागे 18 रुपये एकदा आणि एकदा 17.5 रुपये असे दिलेले आहेत. वर्षातून 2 वेळा डिव्हिडंड दिला म्हणजे तुमच्याकडे एक शेअर असेल तर 18 रुपये मिळतील. तुमच्याकडे 2 शेअर असतील तर डबल, 10 शेअर असतील तर तेवढे. तुमच्याकडे जेवढे शेअर्स तेवढे तुमच्याकडे पैसे येतात फ्री फुकटचं. म्हणजे तुम्हाला हा पैसा येत पण राहील, वाढत पण राहील. म्हणजे माझे पण मला लागणारे पैसे मला मिळतील, पुढच्या पिढीला लागणारे पण वाढतील. मग तुम्ही मला सांगा, हे जर तुम्ही तुमच्या घरातल्यांना घेऊन बसलात, न कमवणारे व्यक्ती आहे का, सपोज तुमचे आई वडील आहेत न कमवणारे असतील किंवा तुमचे वाईफ असेल, हसबंड असेल, मुलं असतील जे न कमवणारे आहेत, त्यांना तुम्ही ह्या कोर्सला घेऊन बसलात आणि ते हे शिकले, तर न कमवणारा व्यक्ती 500,000 रुपये दर महिन्याला गुंतवू शकतो अशा स्टॉक्स मध्ये शिकल्यावर? येस नो सांगू शकता मला? 500,000 रुपये गुंतवू शकतो? येस, सगळेच ऑब्विसली येस म्हणते. तुमच्या लक्षात आलं मी मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून काय सांगतोय? नॉलेज नाही हा प्रॉब्लेम आहे, पैसे नाही हा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे न कमवणारा व्यक्ती जर का 500,000 रुपये दर महिन्याला गुंतवू शकतो का? कारण की त्याला माहित आहे मी कुठे गुंतवायला पाहिजे. तुम्ही जर दर महिन्याचे 5,000 10,000 रुपये तुमचे कमाईचे 5-7 वर्ष 10 वर्ष जरी बाकी असतील कमाईचे, त्या 10 वर्षात तुम्ही सिन्सिअरली हे जर करू शकलात, हे एकच मार्ग आहे का? मी तर तुम्हाला 6 मार्ग शिकवणार, ह्याच्यातला हा एक मार्ग जरी तुम्ही केलात तरी तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढे पैसे येऊ शकतात. ही ताकद आहे या क्षेत्राची आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड लीगल सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्यात लोक अडकतात कुठं? म्हणतात सर मग टॅक्सेशनचं काय? अहो तुम्हाला फुकटचा पैसा एवढा येणार आहे, त्याच्यातलं टॅक्स मधला गेला गेला काय फरक पडतं? ठीक आहे, माझ्या देशालाच कामात येणार आहे तो पैसा, इट्स ओके. पण माझ्याकडे एवढा पैसा येईल की पुढची पिढी कमीत कमी माझ्यासारखी स्ट्रगलर नसेल, हे चान्स आहे याच्यामध्ये. तर हे तुम्हाला वाटतं की बाबा असं शिक्षण 8,000 मध्ये लाईफ टाईम सपोर्ट सहित मला आणि माझ्या घरातल्यांना मिळत असेल ते मी घ्यायला पाहिजे की नाही, हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. पुढचं इन्कम बघू आपण. ओके, सो नेक्स्ट इन्कमचा आहे एक प्रकार आयपीओ. आयपीओचा लॉंग फॉर्म काय? इनिशियल पब्लिक ऑफर. या शब्दांचाच अर्थ जरी कळाला तरी समृद्धी होऊन जाईल. माहितीये का? इनिशियली पब्लिकला ऑफर दिली जाते म्हणजे काय? की कंपनी जी शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स लिस्ट करायला घेऊन येते, जे की भारतामध्ये असे वर्षातून 50 ते 60 कंपन्या येतात त्यांचे शेअर्स लिस्ट करण्यासाठी. ती लिस्ट व्हायच्या आधी शेअर मार्केटमध्ये यायच्या आधी ऑफर देतात लीगली, आहे का?
ही ऑफर देतात पब्लिकला. का बरं ही ऑफर पब्लिकला दिली जाते? कारण की सरकारने बनवलेली ही तरतूद आहे की सर्वसामान्य व्यक्ती खूप जास्त पैसे कमवण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचे चांगले ऑप्शन नाही आहेत त्याच्याकडे. म्हणजे एफडी मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये कुठेही तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला लिमिटेडच रिटर्न्स मिळतात. तुम्हाला भरपूर पैसे कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मधून मिळत नाही, आयपीओ सोडून. तर सर्वसामान्य व्यक्तीला चांगले पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून आयपीओ हे गव्हर्नमेंटनी बनवलेली तरतूद. पण प्रॉब्लेम सगळ्यात मोठा कुठे झाला की हे पब्लिकला शिकवलंच नाही की आयपीओ काय असतो, कसा असतो, किती पैसे लागतात, कसा अभ्यास करावा. ह्या 50-60 वर्षातून कंपन्या येणार आहेत, त्याच्यातले मला 2 जरी मिळाले तर मी तो कसा मिळवायला पाहिजे, माझ्या घरातल्यांनी याचा फायदा कसा घ्यायला पाहिजे, किती रुपये लागतात, ह्याचं काहीच नॉलेज नाही. ते तुम्हाला आम्ही शिकू. आता तुम्हाला मी दाखवतो आयपीओचे रिझल्ट काय आहेत मागच्या काही महिन्यांमधले, आणि तुम्हाला मी काही गोष्टी याच्याबद्दलची सांगतो. तुम्ही आत्ता तयार व्हाल लगेच की मी आयपीओ अप्लाय करायला तयार आहे म्हणून. आत्ता तयार व्हाल. एवढं भारी आणि सोपं आणि सिंपल आहे. ओके. सो आयपीओ मध्ये मागच्या काही महिन्यांमधले तुम्हाला रिझल्ट दाखवतो. हे टक्के बघा का, आणि तुम्हाला मी सांगतो हे कसले टक्के आहेत. ओके. 60, 93, 100, 35, 90, 80, 62, 76, 75, 32, 20, 65 हे टक्के आहेत. ऐका कशाचे आहेत मी सांगतो तुम्हाला. 82, 87, 169, 80, 10%, 66%, 42%, -5%, हे लक्षात ठेवा, -1च आहे. ओके. 95%, 28%, 15%, 32%, 21%. हे जे टक्के मी सांगतोय हे एका दिवसाचे रिटर्न्स आहेत, एका दिवसाचे परतावे, एकच दिवस. विचार करा, एवढे रिटर्न्स येतात. किती रुपये लागतात माहितीये आयपीओ ला? एका आयपीओ ला अप्लाय करायला 15,000 रुपये किंवा त्याच्यापेक्षा थोडे कमी. 15,000 मॅक्सिमम अमाऊंट लागते. जास्तीत जास्त किती? तर 15,000. आणि याच्यावरती रिस्क किती आहे? आता ही मागच्या 6 महिन्यामध्ये ही एक अशी कंपनीचे -5% रिझल्ट आलेला आहे. मागच्या 6 वर्षामध्ये ही चौथी कंपनी मी बघतोय, तिसरी किंवा चौथी कंपनी आहे जी मायनस मध्ये गेली. किती? 5% मायनस मध्ये जाते. आले तर किती येतील ते समोर आहेत तुमच्या, गेले तर किती ते पण समोर. मला तुम्ही सांगा, 15,000 रुपये गुंतून तुम्ही 5%ची रिस्क घेऊ शकता? 5% रिस्क म्हणजे 700 रुपये, 700, 750, 800 रुपयाची रिस्क मॅक्सिमम, ती पण हायएस्ट रिस्क का घेऊ शकता? 15,000 वरती एवढी रिस्क घेऊ शकतो आपण? येस नो सांगू शकाल मला चॅटबॉक्स मध्ये? येस, ऑब्विसली. 500 रुपये, 700 रुपये रिस्क खूप मोठी नाहीये. आपण अशीच कुठेही फालतू खर्च करून टाकतो, वाया घालवतो. इथं कमवण्याचं पण चान्स तेवढा जास्त आहे. आणि 6 वर्षात तिसरी चौथी कंपनीची मायनसमध्ये गेली, आणि ती पण किती? 5%. मग काही लोक असे म्हणतात, सर मी ते एलआयसीच्या आयपीओत गेलो, 60%चा माझा लॉस झाला. हेच तर शिकायचंय की माझा लॉस किती झाल्यावरती मी बाहेर पडायला पाहिजे आणि प्रॉफिट झाल्यावर किती घेऊन बाहेर पडायला पाहिजे. हे ज्यांना कळत नाही ते सगळे पैसे घालून बसतात आणि मग सांगतात शेअर मार्केट रिस्की आहे, भंगार आहे, शेअर मार्केट जुगार आहे. शेअर मार्केटमध्ये प्रॉब्लेम नाही, आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे की आपण शिक्षण घेतलं नाही की माझ्या मेहनतीचा पैसा किती, कुठं, कसा गुंतवावा आणि किती रिस्क घ्यावी हे माहीत नसल्यामुळे लॉसेस करून बसतात लोक, आणि नंतर शेअर मार्केटच्या नावाने शंक करतात. शेअर मार्केटमध्ये प्रॉब्लेम असता तर 1875 पासून शेअर मार्केट चालू आहे भारतात. 1875, 150 वर्ष होत आले. 150 वर्ष एखादा बिझनेस फ्रॉड असला, चुकीचा असला किंवा चांगला नसेल, लॉसेस होतील, असा बिझनेस 150 वर्ष चालेल का? लोक लॉसेस करतात ही वेगळी गोष्ट आहे, न शिक्षण घेता. सरकार मान्य लीगल इन्कम सोर्स आहे शेअर मार्केट, लक्षात ठेवा. शिक्षण घेतलेल्या लोकांनाच पैसे मिळतात, बाकीचे फक्त लॉसेस करत बसतात आणि मग नावं ठेवतात. सो ते करण्यापेक्षा शिक्षण घेतलेलं कधी चांगलं. आता शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत, त्याच्यातले टॉपचे 50 कंपन्या, ओके, टॉपचे 50 कंपन्या सगळ्यात भारी असतात. मी तुम्हाला अजून एक आयपीओचं तुम्हाला हे सांगायचं राहून गेलं ते सांगतो. हे बघा, आता मागच्या आठवड्यात एक आयपीओ ओपन झाला. हे बघा, एक आपल्या पार्टिसिपंटचा स्क्रीनशॉट आहे. व्हॉट अ सुपर डुपर लिस्टिंग अगेन ऑफ गेन, सुपर डुपर लिस्टिंग गेन ऑफ विबोर स्टील. 15,000 गुंतवले, 42,000 झाले. एकाच लॉटवर 27,000 रुपये प्रॉफिट. इथं दिसतंय तुम्हाला? हे बघा, 181% प्रॉफिट दिसतोय तुम्हाला? हा एका दिवसात झालेला, एका दिवस पण पूर्ण नाही, लिस्ट झाल्या पहिल्या मिनिटात. हे होतात, असे रिझल्ट आपल्या इथं आहेत. लोकांना मागच्या 3-4 वर्षांमध्ये जेव्हापासून आपले ते विद्यार्थी आहेत, 30-35 आयपीओ मिळालेले आहेत. विचार करा, फक्त आयपीओ वरती जरी तुम्ही तुमच्या घरातल्यांनी काम केलं तरी पैसे कमवू शकाल, एवढा चान्स आहे याच्यामध्ये. आता निफ्टी 50 हे तुम्ही कदाचित ऐकलं असेल, नसेल तर सांगून देतो. इंडियाच्या सगळ्यात मोठ्या कंपन्या म्हणजे निफ्टी 50.
आम्ही जनरली त्यांना रेकमेंड करतो की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन ट्रेड करायला पाहिजे, कारण की सगळ्यात सेफ अँड सिक्युअर कंपन्या आहेत ज्या हळूहळू मोठ्या होत चाललेल्या आहेत. ओके, अजून मोठ्या जर भारत चालवणाऱ्या कंपन्या 50 कंपन्या, ओके, त्याच्यानंतर टॉप 100 आहेत, 200 आहेत, असे खूप सारे कंपन्या आहेत. पण टॉपच्या 50 कंपन्यांचं मी तुम्हाला आता एक अनालिसिस शिकवणार आहे. ओके, हे सगळ्यांनाच लागू होतं, पण तुम्हाला मी हे अनालिसिस शिकवतो. थोडस लक्ष देऊन बघा का. मी तुम्हाला टेक्निकल चार्टचा, टेक्निकल अनालिसिसचा एक भाग शिकवणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात, पण एक भाग तुम्हाला शिकवतो ज्याच्यातून तुम्हाला कळेल की झिरो बॅकग्राऊंड असताना सुद्धा मी शिकू शकतो का नाही. टेक्निकल अनालिसिस खरंच अवघड आहे की सोपं आहे हे तुम्हाला आता कळून जाईल. आपण एक छोटीशी गोष्ट 1 ते 1.5 मिनिटामध्ये शिकणार आहोत, आणि आत्ताच्या चार्ट वरती, निफ्टी 50च्या चार्ट वरती आत्ता जाऊन आपण ते बघणार आहोत, आणि 1-2 स्टॉक पण बघणार आहोत की खरंच हे काम करतं का नाही. आणि तुम्हाला कळाले की नाही हे आत्ताच्या आत्ता कळून जाईल. लक्ष देऊन 1.5 ते 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका प्लीज. ओके, कुठलेही डिस्टर्बन्स दुसरे चालू असतील ते साईडला ठेवा आणि लक्ष देऊन बघा. मी तुम्हाला शिकवतोय, खूप कामाची गोष्ट आहे. टेक्निकल अनालिसिस म्हणजे मला एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे, बाय करायचा असेल, तर मी टेक्निकली कोणत्या गोष्टी बघायला पाहिजे. त्याच्यातली एक गोष्ट शिकवतो की मागच्या काही दिवसांमध्ये स्टॉकची प्राइस खाली उतरलेली पाहिजे. सपोज 300 रुपयाला एखादा स्टॉक आहे, तो खाली उतरत उतरत आता 200 रुपयाला आला, 100 रुपये खाली पडलेला आहे, असं एक अंदाज आहे का. मी एक्झॅक्ट प्राइस सांगत नाही, अंदाजे सांगतोय की मागच्या काही दिवसांमध्ये जी प्राइस खाली पडलेली पाहिजे. आणि खाली पडल्यानंतर एकदम एंडला तिथे एक लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. ही कॅन्डल कळत नसेल, ठोकळे समजा, काहीच प्रॉब्लेम नाही. प्राइसेस खाली पडले, एक लाल आणि एक हिरवी, असे 2 कॅन्डल आले. 2 ठोकळे म्हटलं तरी काय हरकत नाही, 2 कॅन्डल आहेत, असं झाले की बाय करणे. प्राइसेस खाली, लाल आणि हिरवी कॅन्डल, बाय करणे, हे लक्षात ठेवा. दुसरं, विकायचं कधी, सेल कधी करायचं, जेव्हा प्राइसेस वरती जातात. मी घेतला बाबा 200 रुपयाला आणि तो वाढून 250 रुपयाला गेला, तिकडे वरती गेला, हायला गेल्यानंतर तिथं एक हिरवी आणि लाल कॅन्डल आली की मी तिथं सेल करणार. प्राइसेस खाली, लाल आणि हिरवी बाय, प्राइसेस वरती, हिरवी आणि लाल सेल. एवढंच फक्त लक्षात ठेवा. ओके, आता आपण एका चार्ट वरती जाणार आहोत, करंट निफ्टी 50च्या चार्ट वरती जाऊ. तुम्हाला दाखवतो कोणत्या वेबसाईट वरती बघायची काय. सो ही वेबसाईटचं नाव आहे ट्रेडिंग व्ह्यू. ओके, ट्रेडिंग व्ह्यू ह्या वेबसाईटचं नाव आहे. हे बघा, त्या वेबसाईटवरती गेले की सहज ओपन करता येतं. निफ्टी 50चा चार्ट आहे हा. आता हे ओपन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बरेच कॅन्डल दिसत आहेत, वर खाली चाललेले आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट काय, 2च कलरची कॅन्डल असतात, म्हणजे जास्त कन्फ्युजन नाही. 2च कलरचे. आता याच्यामध्ये मी लाईन्स टाकतो बघा का, हे लाईन्स टाकले मी. वर खाली, वर खाली, वर खाली चालू आहे. मग हे वर खाली मध्ये मला काय बघायचं आहे, जेव्हा प्राइस वरती जाते, इथं वरती गेलेली दिसते, इथं टॉपला मला काय पाहिजे, हिरवीनी लाल कॅन्डल. हिरवीनी लाल कॅन्डल आहे का. प्राइसेस वरती गेले, हिरवीनी लाल कॅन्डल आली तर काय करतो आपण, सेल. प्राइसेस खाली आले, इथं बघा खाली आले आणि इथं लाल आणि हिरवी कॅन्डल झाली, बाय. परत वरती गेले, हिरवी लाल, सेल. परत खाली लाल आणि हिरवी, बाय. परत वरती गेले, हिरवी लाल, सेल. परत खाली आले, लाल आणि हिरवी, बाय. परत वरती हिरवी लाल, सेल. परत खाली लाल आणि हिरवी, बाय. हे एवढं सोपं कसं काय सांगतो मी तुम्हाला. हिरवी लाल परत वरती गेली, सेल. परत खाली आली, लाल आणि हिरवी, इथं परत बायचं सिग्नल. परत वरती गेली, हिरवी लाल, सेल. परत खाली, बाय. सेम तसंच घडतंय बघा. प्रत्येक वेळेला सेम तसंच कसं काय घडतं, काय असं आहे ह्याच्यामध्ये असं घडण्यासारखं. तर त्याच्या बाबतीत आता आपण शिकणार आहोत. तुम्हाला दिसलं की मागच्या ह्या 2-3 वर्षामध्ये हे सेम. मी तुम्हाला मागचं पण दाखवू शकतो, दाखवून पण देतो की कशा गोष्टी घडतात. हे मागच्या 3 वर्षाचं दाखवतोय मी तुम्हाला. हे मार्केट असं चाललेलंच आहे, सेम तसं जसं शिकवलं तसंच चालू आहे. आता तुम्हाला एक अजून मजेशीर दाखवतो गोष्ट. आता हे कसं काय घडतं, असं हे का बरं असं घडतं, तर तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, जगप्रसिद्ध एक्झाम्पल. मग त्याच्यानंतर आपण देशी एक्झाम्पल बघणार आहोत, इंडियन एक्झाम्पल पण चेक करू. आता इथं बघा, तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला तारीख वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो. इथं लक्ष देऊन बघा की इथं प्राइसेस वरती गेले. ओके, इथं वरती जाऊन शेवटी इथं हिरवी आणि लाल कॅन्डल तयार झालेली, सेलचं सिग्नल आलाय. ओके, हे कधी आहे तुम्हाला तारीख दाखवतो याची. हे बघा, इथं मी कर्सर ठेवलंय, त्याची खाली तारीख दिसेल तुम्हाला. 20 जानेवारी 2020. 20 जानेवारी 2020 ला ती ही कॅन्डल बनलेली आहे. काय, सेलिंगचा सिग्नल. म्हणजे सेलिंग म्हणजे काय, इथं सेल करा, ह्याच्यानंतर खाली पडणार आहे मार्केट.
सेलिंगचा सिग्नल कधी आला? 20 जानेवारी 2020, जेव्हा आपल्याला करोना, लॉकडाऊन आणि हे व्हायरस अशी शब्दांची सुद्धा माहिती नव्हती. पण हे सिग्नल का बरं आलं? कारण की करोना हा जो व्हायरस आहे आपल्या इथं मार्च मध्ये आला. ओके. आणि हा मार्च मध्ये यायच्या आधी जानेवारीमध्ये सिग्नल कसं काय आलं आपल्या मार्केटमध्ये सेल करण्याचं, आणि इथून मार्केट खाली पडणार याचं सिग्नल कसं काय आलं? कारण की जानेवारीच्या महिन्यात मोठे लोक जे असतात ना, पॉलिटिशियन असतील किंवा इंडस्ट्रियलिस्ट असतील, जे मोठे लोक असतात, त्यांना ह्या गोष्टी सगळ्या टीव्हीवरती यायच्या आधी कळून जातात. आणि हे मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठे मोठे लोक ह्यांचे डिसिजन त्याच्या बेसिसवरती घेतात. म्हणजे काय करतात, ते त्यांचे शेअर्स विकतात किंवा खरेदी करतात त्या सगळ्या सिच्युएशनच्या बेसवरती. आणि ते कुणी खरेदी करो विको हे चार्टला काही कळत नाही. चार्ट काय, कुणी खरेदी करत असेल तर हिरवी कॅन्डल बनते, कुणी विकत असेल तर लाल कॅन्डल बनते. आणि अशी हिरवी लाल करत करत आपल्याला तो ट्रेंड आणि ते पॅटर्न कळाला की आपल्याला लक्षात येतं इथून मार्केट पडण्याचा सिग्नल तयार झालाय जानेवारीत. आणि लॉकडाऊन कधी लागलं? मार्च 22 तारखेला, मार्च 2020 मार्च मध्ये. आता बघा हा मार्केट इथं पडत एवढा खाली आला आणि इथं कर्सर ठेवलाय बघा, इथं 12,500 रुपयाचं मार्केट 7,500 रुपयाला येऊन पोहोचलं. तिथं तारीख बघा, जिथून वरती गेलं ना मार्केट, तिची तारीख बघा काय, 23 मार्च 2020. म्हणजे लॉकडाऊन लागला त्या दिवसापासून मार्केट वरती चाललंय, तर आजपर्यंत वरतीच आहे. कसं काय असं? मार्केट बंद, ऑफिसेस बंद, सगळे इंडस्ट्रियलिस्ट सगळे काम करायचे बंद झाले, सगळ्यांना सुट्ट्या होत्या, आणि कसं काय मार्केट वरती वाटतं? कारण की हे सगळे आतले गेम असतात, मोठे लोकांचे, मोठ्या कंपन्यांचे हे सगळे आयडिया असतात, आणि हे सर्वसामान्य व्यक्तीला कधीच कळणार नाहीत. आता मी तुम्हाला हे करोनाचं सांगितलं. करोना माणसांनी बनवलेलं आहे, चायनीज लोकांनी पसरवलेलं आहे, हे ठरवून करता येतं. आता तुम्हाला अजून ठरवून करणाऱ्या गोष्टींमधले एक एक्झाम्पल देतो. आता तुम्ही ऐकलं असेल मागच्या वर्षी युक्रेनवरती रशियानी बॉम्ब टाकला, तुम्हाला माहित आहे. आता तुम्ही मला सांगा, युक्रेननी जेव्हा रशियानी जेव्हा युक्रेनवरती बॉम्ब टाकला, तो प्लॅन करून केलेला असेल की अचानक केलं असेल? प्लॅन म्हणजे पहिला ऑप्शन, प्लॅन केलंय की अचानक केलंय? ऑप्शन 1 की 2, काय वाटतं तुम्हाला? प्लॅन करून केलं असेल की अचानक केलं असेल? काय वाटतं? प्लॅन करून केलं असेल ऑब्व्हियसली ऑप्शन 1. अचानक नसणार आहे की सकाळी उठला पुटीन म्हटला माझा मूड खराब आहे टाका बॉम्ब. नाही, प्लॅन असेल. आता प्लॅन केलाय म्हणजे काही दिवस, महिने आधी प्लॅन केला असेल, आणि आतल्या लोकांना तो प्लॅन माहित असेल. काही मोठ्या देशांचे ज्यांचे संबंध चांगले आहेत रशिया बरोबर, त्यांना माहित असेल की हे सगळं करणार आहे म्हणून. त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं लागतं अमेरिकाला. आता इंडिया पण खूप पॉवरफुल झाले, ह्यांना ह्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं लागतं की बाबा आम्ही असं असं करणार आहे, युक्रेनने जर ऐकलं नाही तर आम्ही बॉम्ब टाकू. तर हे वरच्या लोकांना माहित असेल, सर्वसामान्य लोकांना माहित नसणार आहे. हे वरच्या लोकांना माहित असेल, त्या मोठ्या कंपन्यांच्या लोकांना माहित असेल, ते त्यांचे स्टॉक्स खरेदी विक्री त्याच्या बेसिसवरती करतात, आणि तिथं सिग्नल तयार होतो. आता मी तुम्हाला याच्यात दाखवतो की हा जो इथं, हे बघा, हे जे इथं आहे ना, ही कॅन्डल जी इथं दिसते, एक मिनिट द्या, ही जी कॅन्डल दिसते, ही ही कॅन्डल होती जेव्हा युक्रेनवरती बॉम्ब पडला, एवढं मार्केट पडलं. आता ही कॅन्डल इथं मध्ये ही कधी मार्केट पडलं? जेव्हा बॉम्ब पडला, न्यूज मध्ये आपल्याला कळालं सर्वसामान्य लोकांना की बॉम्ब पडल्यावरती मार्केट पडणार आहे, पडलं. पण सिग्नल बघा कधी आलाय, बघा मागे इथं हे बॉम्ब कधी पडलं? फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये बॉम्ब पडला 2022ला. आणि सिग्नल कधी आलाय? जानेवारी 2022ला सिग्नल आलाय की इथून मार्केट पडणार आहे. कॅन यू इमॅजिन? आणि हे कसं काय घडतं? तर त्यांची प्लॅनिंग कमीत कमी महिनाभर आधी तर झाला असेल की आम्ही याच्यावरती बॉम्ब टाकू, तर आतल्या लोकांनी तिथं डिसिजन घेतलंय, आणि ते आपल्याला कळालं की कळून जातं की असं असतं. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय की न्यूज वरती जेव्हा बातमी येते तेव्हा ती गोष्ट घडलेली असते. झालेल्या गोष्टींची बातम्या आपण बघून डिसिजन घ्यायला गेलो की पैसे आपण घालून बसतो. झालेल्या गोष्टींची न्यूज होते, ऍक्सिडेंट झाला, बॉम्ब पडला, लॉस झाला, हे झालेल्या गोष्टींचे बातम्या असतात, होणाऱ्यांच्या नसतात कधीच, लक्षात घ्या हे. आणि सर्वसामान्य माणूस ह्याच्यातच अडकतो, त्याला वाटतं न्यूज आली म्हणजे आपण त्या न्यूज वरती ट्रेड करू, आणि न्यूज वरती ट्रेड करून सर्वसामान्य माणूस पैसा घालवतो. न्यूज अँकर, न्यूज चॅनल आणि मोठ्या कंपन्या पैसे कमवतात सर्वसामान्य लोकांना वेड्यात काढून. आता तुम्हाला देसी उदाहरण देतो मी, म्हणजे तुम्हाला एकदम पक्क कळून जाईल आता आपण जे शिकलो त्याच्यात. आता एचडीएफसी बँकचा मी तुम्हाला हा चार्ट दाखवतो. एचडीएफसी बँक आता रिसेंटचा चार्ट आहे हा. ओके, हा बघा, एक मिनिट, सॉरी,
हा चार्ट इथे तुम्हाला दिसेल, मागच्या काही दिवसांमध्ये हा चार्ट बघा इथून वरती गेलाय आणि इथं सिग्नल आलाय. आता तो सिग्नल तुम्ही मला सांगा, हा जो इथं राऊंड केलाय वरती प्राइस गेली, इथं राऊंड केलाय, हा कोणता सिग्नल आहे? सेल का बाय? सांगू शकता मला? हा जो वरती इथं सिग्नल आहे हा कशाचा आहे? सेलिंगचा का बाईंगचा? ओके, पंकज सर म्हणतात सेल. बाकीचे दीपक सर म्हणतात सेल. सगळे ओके, सगळे पंकज सर, अरविंद सर, दत्ता सर सगळे सेल म्हणतात. ओके, हे सेलचं सिग्नल आहे. हे कधी आलाय? हा सिग्नल कधी आलाय? 1 जानेवारी 2024. 1 जानेवारीला हा सिग्नल का बरं आलाय तुम्हाला आता मी सांगतो. एचडीएफसी बँकनी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचं सांगतोय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये एचडीएफसी बँकचा परफॉर्मन्स घसरला होता, म्हणजे त्यांचा बिझनेस चांगला झालेला नव्हता. ओके, हा रिपोर्ट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये चांगला परफॉर्मन्स नाही, ह्याचा रिपोर्ट कंपनीला 31 डिसेंबरला कळालेला असेल. यस नो? 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीला कळाला असेल. यस नो सांगू शकता? आतल्या लोकांना, कंपनीच्या मालकांना, मोठ्या लोकांना माहित असेल. यस नो? माहित असेल, राईट? त्याच्या बेसिसवरती त्यांनी शेअर्स खरेदी विक्री करू शकतात ते. तर त्यांनी तिथं त्यांचा प्रॉफिट बुक केला आणि इथे बघा सिग्नल तयार झाला. 1 जानेवारीला सिग्नल तयार झाला की इथून एचडीएफसी मार्केट पडू शकतं. आणि न्यूज आली की 3 महिन्याचा परफॉर्मन्स बिघडलाय, हे तिसऱ्या आठवड्यात, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात न्यूज आली. तेव्हा बघा हा मार्केट किती, 1700 ₹1750 लेवलचा स्टॉक 1400 आला, 1300-1400 2 आठवड्यांमध्ये. न्यूजमुळे लोकांचे इथं लॉसेस झाले. ते काय म्हणतात, अरे यार ही न्यूज आली आणि एचडीएफसीचा परफॉर्मन्स घाण होता म्हणून आमचे लॉसेस झाले. जर तुम्हाला चार्ट वाचता आला असतं तर तुम्हाला आधीच तुमचे प्रॉफिट बुक करून त्याच्यातून बाहेर पडता आलं असतं. न्यूज कामाची नसते, चार्ट कामाचा असतो. हे जर तुम्ही शिकलात तर तुमच्या लक्षात येईल की मला काय करणं गरजेचं आहे. म्हणजे न्यूजवरती डिपेंड नसणारे तुम्ही, तुम्हाला आधीच कळून जाईल. कारण की आतली लोक, मोठ्या कंपन्या जेव्हा डिसिजन घेतात, हे चार्ट तयार होतात, चार्ट तयार झाले की आपल्याला वाचता येतं. सिम्पल आहे, काहीच डोकं लावण्याचं नाही. आता बघा हा स्टॉक इथून खाली आला. ओके, 1 जानेवारी पासून खाली आला. आता इथं बघा डाऊन येऊन, इथं खाली येऊन त्यांनी लाल आणि हिरवी कॅन्डल बनवली एकदम लो ला येऊन. इथं बाईंगचा सिग्नल तयार झालाय. आता हा इथून वरती जाण्याची शक्यता आहे. क्लिअर कट आहे, मला न्यूज बघण्याची काहीच गरज नाही. क्लिअर? एवढं सोपं आहे. आय होप तुम्हाला हा टेक्निकल अनालिसिसचा पार्ट कळाला असेल. हे शिकवण्याची पद्धत आहे आपली एवढी सिंपल. तुम्हाला बेसिक पासून सगळ्या गोष्टी मस्त शिकवू आम्ही, टेन्शन घ्यायचं नाही. आता आम्ही तुमच्यासाठी एक अजून गोष्ट बनवलेली आहे, ती म्हणजे मोबाईल ऍप. हा एक मोबाईल ऍप आहे, फिनांथ्रोपिस्ट नाव आहे याचं. हे ऍप तुम्ही अँड्रॉइड किंवा आयएसओ मध्ये डाउनलोड करून फ्री वापरू शकता. पण हे वापरण्यासाठी तुम्हाला थोडं नॉलेज लागेल, ते आम्ही तुम्हाला कोर्समध्ये देतो. तर हे काय आहे, हे ऍपचा वापर कसा होतो? ट्रेडिंग सोपी करण्यासाठी आणि लॉसेस कमी होण्यासाठी हा असा ऍप आम्ही बनवलाय फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला तुमच्या घरातल्यांना कायमस्वरूपी लाईफ टाईम फ्री देतो आपण. ओके, ह्याचे चार्जेस आपण कधीच घेत नाही. एकदाच फक्त कोर्सचेच एकदाच फक्त 8,000 भरायचे, बाकी कसलेच पैसे द्यायचे नाहीत आम्हाला. ओके, सो हे याच्यावरती कॅल्क्युलेटर बनवले. हे कॅल्क्युलेटर कसे कामात येतात बघा का. आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा याच्यात कॅल्क्युलेटर आहे. पहिलं कॅल्क्युलेटर आहे पिवोट नावाचं. पिवोट म्हणजे काय? पिवोट कॅल्क्युलेटर जो तुम्हाला एक दिवस आधीच सांगून देतो उद्या एखादा स्टॉक किती वरती जाऊ शकतो आणि किती खाली पडू शकतो ऍडव्हान्स मध्ये. म्हणजे बघा हा सपोज हा चार्ट आहे आणि आपण बघितलं, अरे हा चार्ट वरती गेलाय आणि टॉपला हिरवी आणि लाल कॅन्डल आलेली आहे, म्हणजे इथून मार्केट पडू शकतो बरं का. पडला तर किती, नाही पडला, वरती गेला तर किती जाऊ शकतो, म्हणजे वरती गेला तर किती पॉईंट देईल आणि खाली गेला तर किती पॉईंट देईल, हे आपल्याला एक दिवस आधीच पिव्होट कॅल्क्युलेशन मध्ये काढता येतं. सगळ्यात बेस्ट कार्यक्रम आहे. म्हणजे मला कळेल की जर बाबा वरती गेला तर किती पॉईंट, खाली गेला तर किती पॉईंट, म्हणजे मी बाय केला तर किती मिळू शकतात, सेल केलं तर किती मिळू शकतात, हे तुम्हाला इथं कळून जाईल. दुसरं कॅल्क्युलेटर आहे फिबोनाची. हा खाली गेला, एखादा स्टॉक खाली गेला तर वरती कुठे येईल कन्फर्म. म्हणजे एकाने सांगितलं पिव्होट कॅल्क्युलेटरने इथून येऊ शकतो, चार्ट म्हणतो इथून जाऊ शकतो. फिबोनाची तुम्हाला अजून एक कन्फर्मेशन आहे की इथं बाय करण्यासारखं आहे, कारण की इथं आलाय म्हणजे इथून वरती जाऊ शकतो. इथून वरती खालून पडतोय म्हणजे खाली येतोय, म्हणजे इथं आला की कन्फर्म खाली जाणार आहे. असं फिबोनाची कॅल्क्युलेटर तुम्हाला कन्फर्मेशन देईल की इथून खाली वर जाण्याचे चान्सेस आहेत. तिसरं कॅल्क्युलेटर आहे इन्फ्लेशन. हे काय आहे, तुम्ही बघा बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठेही केलात, सपोज तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले 10 वर्षासाठी, तर 10 वर्षानंतर त्याचे किती होणार आहेत? सपोज तुम्ही एफडी केली 1 लाख रुपयाची, तर 10 वर्षानंतर कदाचित त्याचे 3 लाख झालेले असतील, 2 किंवा 3 लाख. पण 10 वर्षानंतर त्या 2 किंवा 3 लाखाची काय व्हॅल्यू असेल, तिची अवकात काय असेल,
हे माहित असायला पाहिजे ना आपल्याला. त्याच्यासाठी कॅल्क्युलेटर बनवलं जो तुम्हाला आजच सांगून येईल 10 वर्षानंतर काय परिस्थिती असेल त्या पैशांची. चौथं आणि खूप महत्वाचं कॅल्क्युलेटर, रिस्क मॅनेजमेंट. तुम्ही ऐकलंच असेल शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे, तर ती मॅनेज कशी करावी. कारण की शेअर मार्केटची रिस्क एकमेव अशी रिस्क जी मॅनेज करता येते, दुसरी कुठलीच लाईफ मधली रिस्क मॅनेज करणं अवघड असते. आता काय रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, आता तुम्हाला शिकवतो मी. तुम्हाला एवढं सिंपल कळून जाईल का तुम्ही म्हणाल की अरे शेअर मार्केट खरंच असं आहे. बघ का मग लोक ह्याला बदनाम करतात. ते लोक जे बदनाम करणार आहेत ते न शिकलेले असतात, लक्षात ठेवा. शिकलेले लोक कधीच बदनाम करणार शेअर मार्केटला. ते उलट देवाला थँक्यू म्हणतील की शेअर मार्केट आहे कारण की एवढे पैसे कमवले. सपोज तुम्हाला एखादा स्टॉक दिसतोय जो 100 रुपयाला आलेला आहे, 100 रुपयाच्या लेवलला आहे, आणि तिथं बाय करण्यासारखं दिसतोय. तुम्ही जे काही शिकलेलं आहे त्याच्याप्रमाणे वाटतं किंवा बाय करण्यासारखं दिसतंय. हा रिस्क मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर तुम्हाला हेल्प करेल की हा जर तुम्ही इथं बाय केला तर वरती गेला म्हणजे प्रॉफिट झाला तर याच्यात 10 रुपयाचा होऊ शकतो, 100चा 110ला जाऊ शकतो. आणि याच्यात जर लॉस झाला तर रिस्क किती आहे तर 95 रुपयापर्यंतची रिस्क दिसते, म्हणजे 5 रुपयाचं रिस्क आहे. तर तुम्ही मला सांगा की हे अनालिसिस तुम्ही एखादा स्टॉक खरेदी करायच्या आधी तुम्हाला जर हा सांगतोय 5 रुपयाची रिस्क आहे बरं का, 10 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो, तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. येस नो सांगाल मला, घेऊ शकता राईट. सिंपल आहे. कोणाला विचारायचा संबंधच नाही. माझ्या खिशाला परवडतोय का 5 रुपये लॉस, म्हणजे 5 रुपयाचा लॉस झाला तर मला चालेल का, ही रिस्क घेऊ शकतो का मी 10 रुपये कमवण्यासाठी. हो वाटतं तर करा, नाहीतर नाही. सपोज तुम्ही अजून अनालिसिस करताय आणि त्याच्यात कळालं अरे 20 रुपयाची रिस्क आहे, 20 रुपयाच्या रिस्क वरती 10 रुपये कमवण्याचा चान्स आहे. नाही मला नाही वाटत, मला नाही परवडणार 20 रुपयाची रिस्क, मी नाही घेऊ शकत हा लॉस, 10 रुपये कमवण्यासाठी मी नाही करणार. करू नका. ही एंट्री करायच्या आधी कळेल तुम्हाला, जो की कोणत्याच बिझनेसमध्ये कुठल्याच क्षेत्रामध्ये पॉसिबल नाही. म्हणजे सपोज तुम्हाला मोबाईल विकण्याचं दुकान काढायचं, मोबाईलचं दुकान, तर तुम्ही मोबाईलचं दुकान काढायच्या आधी काय रिस्क मॅनेजमेंट कराल, कसं ठरवाल लॉस झाला तर किती होईल आणि प्रॉफिट झाला किती होईल. अंदाज काढू शकता तुम्ही की लॉस झाला तर सगळ्याच लॉस, प्रॉफिट झाला तर बाबा एवढा होऊ शकतो कारण की त्याला होतोय म्हणून. पण ह्याचा काही कॅल्क्युलेटर नाहीये. ह्याचा कॅल्क्युलेटर शेअर मार्केटचा आहे, जिथं तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये एंट्री करायची आधी ठरवू शकता बाबा रे मला 7 रुपयाचा लॉस परवडणार नाही, मी जाणार. हा 2 रुपयाचा लॉस आहे का, रिस्क 2 रुपयाचे, चला मग करतो मी. 2 रुपयाच्या रिस्क वरती मला 5-10 रुपये मिळत असतील तर करून घेतो. ही सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे शेअर मार्केटचा. आणि हे सुशिक्षित लोकांनाच हे कळतं, ज्यांना हे कळत नाही ते पैसे घालून बसतात. शेवटचं कॅल्क्युलेटर GAN-9 नावाचं, खूप अतिशय जगातला सगळ्यात बेस्ट स्टडी मधला एक आहे. तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलं की जगातले सगळ्यात जास्त पैसे कमावणारे ट्रेडर आतापर्यंतचे कोण आहेत, तर ही 10 नावं येतील. या 10 नावांमध्ये 2 नंबरचं नाव आहे विल्यम डेल्बर्ट गान. गान व्यक्ती नावाचा एक, विल्यम डेल्बर्ट गान नावाचा एक व्यक्ती होता ज्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली, जी स्ट्रॅटेजीवरून आपल्याला हे गॅन कॅल्क्युलेटर वापरता येतं आणि त्याच्यातून स्टॉक असो, फ्युचर असो, कमोडिटी असो, काही असो, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ह्याचे लेवल्स काय आहेत. म्हणजे हा वरती गेला तर कोणत्या लेवलला जातो, खाली गेला तर कोणते लेवल्स असतील, आणि या लेवलवरती ह्याची अॅक्युरेसी 90%च्या वरती आहे. अॅक्युरेसी 90%च्या वरती, म्हणजे तुम्ही ह्याचा वापर केला तर 90% हे बरोबर जाण्याचे चान्सेस आहेत जर याचा प्रॉपर अभ्यास केला. ही स्ट्रॅटेजी फक्त ज्ञान थिअरी फक्त शिकण्यासाठी मार्केटमध्ये 2-2 लाख रुपयाचे फीज घेतात. 1.5-2 लाख रुपये कमीत कमी फीज आहे. याची पुस्तकं 50,000 रुपयाचे मिळतात. तुम्ही अमेझॉन वरती बघितलं तर डुप्लिकेट पुस्तकं सुद्धा 25-25, 15-15 हजार रुपयाचे डुप्लिकेट पुस्तक आहेत ह्याचे. विचार करा. अशी ही स्ट्रॅटेजी जगातली सगळ्यात भारी, ही तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा पैसे न घेता 8,000 मध्ये शिकवतो. हे सगळ्यात भारी. इंडियामध्ये ज्यांनी याचा सगळ्यात मोठा अभ्यास केला, जगातले सगळ्यात हुशार व्यक्ती जे आहेत गान थिअरी शिकवणार, त्यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहोत. आणि ते तुम्हाला तिथून तुम्हाला मराठीमध्ये आम्ही देणार आहोत. आम्ही खूप सारे पैसे देऊन शिकलो, पण तुम्हाला फ्री असेल म्हणायला हरकत नाही इथं. ओके, येस. नेक्स्ट, मग ह्याच्यात काय आउटकम काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून, आपल्या नियमाचा वापर करून तुम्हाला छोटे प्रॉफिट होऊ शकतात, तुम्हाला मोठे प्रॉफिट होऊ शकतात. तुम्हाला लॉस झाला तर छोटे होतील, मोठे लॉसेस होणार नाहीत. कारण की लॉस मोठा आहे हे आधीच दिसून जाईल. मग तो परवडत नसेल तर आपण करणार नाही. मोठे लॉसेस होणार नाहीत, छोटे प्रॉफिट, छोटे लॉसेस, मोठे प्रॉफिट असेच होतील. मोठे लॉसेस होऊ शकत नाहीत. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून काही लोकांनी कसे रिझल्ट आणलेले आहेत बघा. मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मी सुद्धा असाच आहे रे, मी पण असं करू शकतो. लक्षात येईल बघा. आता हे डॉक्टर पूनम पाटील म्हणून आहेत. ओके, डॉक्टर आहेत. ह्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, 2332 रुपये कमवले 2 ट्रेड करून.
₹2300 कमवले. खाली खाली काय लिहिले बघा, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक्यू टीम फिनंथ्रोपिस्ट मार्केट. 15 मिनिटं होते सर्जरीला जायच्या आधी, ते काय करायचं त्या 15 मिनिटात, ट्रेड करून 2300 कमवले. हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड, ₹1700 कमवलेले. क्रिकेट खेळायला गेले होते, नंबर लागायचा होता बॅटिंगचा, पॅव्हलियन मध्ये बसल्या बसल्या काय करायचं, ट्रेड केलं, ₹1700 कमवले. हे बघा, इथं काय लिहिले, डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन. सलाईन लावून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. 24,000 प्लसचा प्रॉफिट आहे, 24,946 प्रॉफिट आहे. दवाखान्यात ऍडमिट असलेला, खेळायला गेलेला माणूस किंवा सर्जरीला जाणारा माणूस, व्यक्ती काय करतो अशा वेळेला, काय करू शकतो वेळ असेल तर, टाइमपासचे व्हिडिओ बघणे, फोन कॉल करणे किंवा काहीतरी कॉमेडी व्हिडिओ बघणे, ह्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. आपल्याकडे जेव्हा वेळ असतो, ऑफिसला जाताना वेळ आहे, जेवण करताना वेळ आहे, मीटिंगच्या आधी वेळ आहे, आपण ट्रॅव्हल करतोय वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही काय करता, कोणती तुमची प्रगती होईल अशा गोष्टी करता. ते नसेल तर हे करता येईल तुम्हाला आणि असे सहज पैसे कमवू शकतो. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. हे बघा, हे भगीरथ सर आहेत, भगीरथ कांबळे म्हणून आहेत नगरचे. ओके, यांनी एक स्क्रीनशॉट टाकला, 800 आणि ₹200 कमवलेले आहेत बघा 2 ट्रेड मधून. इथं काय लिहिले, सर तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्या दिवाळी बॅचचा मी विद्यार्थी आहे सर. हा जो प्रॉफिट आहे तो माझ्या मिसेसला मिळालेला, तो फक्त तुमच्या क्लास करून जे ज्ञान मिळालेलं आहे त्यातून झालेला. आणि विशेष म्हणजे, आता ऐका का, विशेष म्हणजे तिचे शिक्षण खूप कमी आहे, तिला गणिताची साधी आकडेमोड ही योग्य प्रकारे करता येत नाही, परंतु ती आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवण्यास सुरुवात झालेली आहे, त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. हे नवरा बायको मिळून दिवसाचे 1,000-1,500 कमवतात. लिहून दिलेलं माझ्याकडे प्रूफ आहे. 1,000-1,500 नवरा बायको मिळून दररोज कमवतात. महिन्याचे 10 दिवस जरी कमवू शकले तरी आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवू शकतात. हे का, तर शिक्षण आहे म्हणून. आता बघा, लोक मोबाईल घेत आहेत, ड्रीम कार घेत आहेत, दसरा दिवाळीला चार्ट आणि आमचे फोटो समोर ठेवून पूजा करतात, स्वतःचे घरं घेत आहेत, गाड्या घेत आहेत. हे का होऊ शकतं, कारण की त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून, शेअर मार्केटमधून कमवून. हे बघा, हा सिम्पलचा एक्झाम्पल पण तुमच्या लक्षात येईल. तर मोबाईलचा फोटो टाकलाय आणि खाली काय लिहिले बघा, गिफ्ट टू माय मा, आईला मी गिफ्ट केलं फ्रॉम शेअर मार्केट प्रॉफिट, थँक्यू समीर सर ऑन लवली टीम. हे करता येतं. हे बघा, एक शेतकरी मुलगा, अक्षय नावाचा मुलगा आहे येवलाचा, ₹1,820 कमवलेले आहेत. शेतीचे फोटो टाकले, शेती करता करता इथे लिहिले, फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता स्टॉक मार्केटमधून पेमेंट चालू झाले. हे कधी शक्य होतं, जेव्हा तुम्ही ऍक्च्युली अभ्यास कराल आणि तुम्हाला जेव्हा सपोर्ट मिळेल. तुम्ही असे रिव्ह्यूज गुगलवरती, फेसबुकवरती जाऊन बघू शकता. 2,000 पेक्षा जास्त लोकांनी भरभरून, मन भरून लिहिलेलं आहे. तुम्ही त्यांचे रिव्ह्यू वाचला तर तुम्हाला कदाचित पटणार नाही, एवढं भारी लिहिलंय. का, कारण की त्यांना त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्यांचं आयुष्य त्याच्यामुळे बदलतंय. तुमचं पण होऊ शकतं जर इच्छा असेल तर. आता आम्ही काय करायचा प्रयत्न करतो, इन शॉर्ट सांगतो मी. आपण शेवटला आलेलो आहोत, आपण क्वेश्चन आन्सर करू आता लवकरच. तर आम्ही एक होलिस्टिक अप्रोच करतोय, म्हणजे काय, एक सर्वांगीण विकास, तुमचा विकास, आपल्या घरातल्यांचा, आपल्या सगळ्यांचाच विकास व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही हे ऑफर आणली की बाबा 8,000 मध्ये, 28,000चा कोर्स आहे, पण 8,000 मध्ये तुम्हाला आम्ही देतोय. ही किंमत सांगितली. तुम्ही सेमिनारला आलात, सेमिनार केलं, कदाचित तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा. त्याच्यानंतर तुम्ही कोर्सला आलात. कोर्स करणं का गरजेचं आहे, तुम्हाला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, शेतकरी बनायचं, हाऊसवाईफ बनायचं, तुम्हाला कुठल्याही कामात जर का तज्ज्ञ बनायचं असेल तर त्याचं शिक्षण तुम्हाला पाहिजे, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. सो ऑनलाईन कोर्स करणं गरजेचं आहे. आमचा कोर्स तुम्ही केला 8,000 भरून, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही लाईव्ह डीमॅटमध्ये कसं ट्रेड करायचं, मार्केट अनालिसिस कसे करायचे, लाईव्ह ट्रेडिंग मार्केटमध्ये कसे करायचे, लाईफ टाईम सपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग देऊ, जेणेकरून तुम्ही श्रीमंत बनू शकता, सक्सेसफुल बनू शकता. हे सगळं तुमच्यासाठी पॉसिबल आहे. हे सगळं सर्वांगीण विकासाचा आम्ही हे पूर्ण काम ठेवलंय. मग आता ह्याच्यामध्ये प्रश्न पडू शकतो की हे मला जमेल का. आता हा व्यक्ती सांगतोय की एवढ्या लोकांनी केलं, हे सगळं ठीक आहे, ह्याचा कोर्स विकण्यासाठी हा छान छान बोलत असेल, पण खरंच मला जमणार आहे का, मला येणार आहे का, हे जर आपल्याला बघायचं असेल, खरंच तुम्हाला येऊ शकतं का नाही. मी तुम्हाला एक छोटंसं एक उदाहरण देतो आणि तुम्हाला सांगतो की हे तुमच्यासाठी कसं असू शकतं, कसं होऊ शकतं. आता स्क्रीनवरती तुम्हाला एक छोटंसं शेप दिसेल बघा. तो शेप कशासारखा दिसतो मी तुम्हाला झूम करून दाखवतो. काय वाटतं तुम्हाला, हे काय असेल, असा शेप कशाचा वाटतो तुम्हाला, सर्वसामान्यपणे साधारणपणे हे काय असावं. मी एक ऍक्च्युली एक आकृती बनवायचा प्रयत्न करतो, त्याच्यातला एक भाग आहे.
ओके, झाडाचं पान वाटतंय. ओके, मयूर सर म्हणतात झाडाचं पान. ओके, पान वाटतंय, पंकज सर पण तेच म्हणतात. ओके, आपट्याचं पान वाटतंय. ओके, लीफ वाटतंय, ललित सरांना ते वाटतंय. ओके, सो असं पानासारखं, हार्ट सारखं, येस हार्ट सारखं दिसतंय, कॅप सारखं वाटतंय. ओके, पण आता बघा अजून मी काही एक 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 शेप वाढवत जातो. बघा, हे एक शेप आलं, हे काहीतरी असं सँडल सारखं काहीतरी दिसतंय. बघा, अजून एक शेप आलं, अजून एक आलं. मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो. तुमच्या लक्षात येते काय बनताना दिसतंय तुम्हाला? लक्षात येते तुमच्या हे काय? येस, गणपती बाप्पा. हे कसे बनले? तर हे स्टेप बाय स्टेप बनले. बाप्पा कसे बनले? तर स्टेप बाय स्टेप बनले. तुम्हाला जर मी हे सांगितलं की हा गणपती आहे बघा, हा गणपती आहे असं जर मी सांगितलं असतं तर तुम्ही म्हटले असते की हा काय डोक्यावर पडला का? आतापर्यंत चांगलं बोलवता, ह्याला गणपती म्हणतोय. हा गणपतीचा भाग आहे हे तुम्हाला कधी कळालं? जेव्हा मी हे पूर्ण केलं. तुम्ही आत्ता असे आहात. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खरंच करू शकता इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. 8,000 मध्ये असं आहे तसं आहे, हे सगळं सांगितलं. तुम्हाला प्रश्न पडला खरंच होऊ शकतो का? मला जमेल का? मला इंग्लिश येत नाही, माझं शिक्षण झालं, मला झिरो नॉलेज, मला अजिबात शेअर मार्केटचं कळत नाही, असे सांगणारे खूप आहेत आपल्याकडे. कारण की भारतामध्ये शेअर मार्केटचं शिक्षण हे शाळा, कॉलेज आणि घरात दिलेलंच नाहीये. तर 95% लोक भारतामध्ये आज सुद्धा ह्याच्यातलं काहीही माहिती नसलेलीच आहेत. सो तुम्ही नवीन नसाल, तुम्हाला माहिती नसेल, पण सगळी माहिती मिळत आहे. अशी स्टेप बाय स्टेप तुम्हाला हळूहळू कळत जाईल. प्रायमरी, सेकंडरी मार्केट, ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, कंपन्या कशा निवडायचे, फंडामेंटल, पोर्टफोलिओ, हे करत करत तुम्ही तिकडे पोहोचू शकता. ढतला ढ व्यक्ती सुद्धा महिन्याभरात पैसे कमवू शकतो. तुम्ही जर का ऍव्हरेज जरी असाल, तुम्ही ऍव्हरेज शिकणारे जरी असाल, तुम्ही आठवड्याभरात ट्रेडिंग करायला लागेल. आठवड्याभरात इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही तर सहज, म्हणजे कोर्स घेतल्याच्या तुम्ही दिवसाचे 2 तास जरी काढू शकले तरी चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कळून जाईल. चौथ्या पाचव्या दिवशी, दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्ही तुमचे होम लोन जर असेल तर त्याच्यात लाखो रुपये वाचवायचं काम सुरू करून द्याल दुसऱ्या दिवसापासून. एवढं सिंपल आहे. ऑनलाईन कोर्स आहे, दिवसाचे 2 तास जरी तुम्ही देऊ शकला तर एका आठवड्यात कोर्स संपतो. एका आठवड्यात. आता हा कोर्स काय आहे, त्याचे आउटकम काय आहेत, म्हणजे मला त्याच्यातून काय नेमकं साध्य करू शकेन मी? तर सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः ट्रेडर, इन्व्हेस्टर बनवू शकता काहीच बॅकग्राऊंड नसताना. तुम्हाला स्वतःच्या स्वतः सगळं ट्रेड करता येईल. कुणाच्याच मदतची गरज लागणार नाही, आमची सुद्धा नाही. असं शिकवतो आपण, थेरॉटिकल, प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी, जेणेकरून ते तुम्ही ऍक्च्युअल मध्ये वापरून स्वतः ट्रेडिंग करू शकाल, स्वतः ठरवू शकाल कोणते स्टॉक्स निवडायचे, काय करायचं, कसं करायचं सगळं. त्याच्याबरोबर तुम्हाला स्वतःला कंपन्या निवडता येतील, स्वतः शोधू शकाल तुम्ही. ते सगळं तुम्हाला आम्ही शिकू. कोणत्या वेबसाईटवरती शोधायचं, कोणत्या मोबाईल ऍपमध्ये करायचं, ट्रेडिंग करण्यासाठी कसं करायचं, सगळं शिकवतो. ह्याच्याबरोबर तुम्हाला चार्ट अनालिसिस कसं करायचं, टेक्निकल अनालिसिस करा, तुम्हाला स्वतःला कळेल की हे सगळं कसं करायचं, आणि डिमॅट अकाउंट कसं वापरायचं, पोर्टफोलिओ कसं बनवायचं, आणि सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला स्वतःला कळेल. एका आठवड्यामध्ये तुम्ही कोर्स दररोज 2 तास काढू शकले तर एका आठवड्यात कोर्स संपवू शकता. आणि त्याच्यानंतर तुमचे लाईव्ह सेशन सुरू होतात, लाईफ टाईमचे, फ्री ऑफ कॉस्ट. सो असा कोर्स तुम्हाला जर करायचा असेल तर ही ऑफर, 28,000चा कोर्स 8,000 मध्ये, ही ऑफर तुम्हाला आत्तापुरतीच, या सेमिनार पुरतीच आहे, ह्याच्यानंतर नसणार आहे. सो तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम वगैरे तुम्ही करू शकता. कुणाला कदाचित ह्याच्यातून डेबिट कार्ड मधून किंवा ऑनलाईन बँकिंगतून पैसे भरायचे असतील तर चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक आली असेल, त्या लिंकला क्लिक करून पण तुम्ही पेमेंट भरू शकता, जिथं तुम्हाला क्रेडिट कार्ड मधून ईएमआय पण भेटेल. ज्यांना कुणाला 8,000 भरायचे ते आता भरू शकतात. ज्यांना 8,000 जमत नसतील ते 4,000 रुपये आत्ता भरा. 4,000 रुपये तुम्ही आठवड्याभरात भरून तुम्ही हा कोर्स आत्ता घेऊ शकता. तुम्हाला ही ऑफर मिळून जाईल. 4,000 आत्ता भरा, आठवड्याभर 4,000. 8,000 भरता येत असेल तर 8,000 आत्ता भरा आणि कोर्स लगेच सुरू करून द्या, आज संध्याकाळपासूनच. नाही तर तुम्ही 8,000 जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत कोर्स सुरू करता येणार नाही. तर तुम्ही आता 4 भरले, 2 दिवसांनी, आठवड्याभरानी 4,000 भरले, तेव्हा तुमचा कोर्स सुरू होईल. आता कुणाला जर प्रश्न विचारायचा असेल, माझ्याशी बोलायचं असेल तर हँड रेस करून घ्या. माझ्याशी, माझ्या टीमशी, खाली नंबर पण दिलेले आहेत, त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. माझ्याशी बोलायचं असेल तर तिथे खाली रिॲक्शन लिहिलेलं असेल, त्या रिॲक्शनला क्लिक करा आणि हँड रेस करा. तुम्हाला मी अनम्यूट करेन, मग तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. आणि जे लोक पेमेंट करतायत, जे पेमेंट करतील, ऑनलाईन पेमेंट करतील, फोन पे किंवा कसंही तुम्ही पेमेंट करत असाल तर स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ह्या नंबरवर, ह्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ओके. सो कुणाला प्रश्न करायचे असेल तर हँड रेस करा. मनोज सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, विचारा काय प्रश्न आहे. मनोज सर, मनोज वैद्य सर. येस.
येस सर. हा तर आपला हा कोर्स ऑनलाईन आहे का? दररोज मला भेटेल का ते व्हिडिओ तसे? येस सर, आम्ही तुम्हाला पाठवतो, तो तुम्ही कोर्स तुमच्या सवडीप्रमाणे कधीही बघू शकता. दिवसाचे 2 तास काढू शकला तर 1 आठवड्यात कोर्स संपतो. नाही सर, मी काय आले मागच्या आठवड्यातच जॉईन झालेले, मी पूर्ण पैसे सुद्धा भरलेले आहेत. पूर्ण भरलेले आहेत असं? हो, तर मला ओके ते व्हिडिओ आले, पण ते ऑनलाईन डेली आहे का? असं डेली कोर्स ऑनलाईन आहे का? सर, हा तुम्ही कोर्स केला, तुम्हाला जो पाठवलेला आहे तो तुम्ही कोर्स संपवला की त्याच्यानंतर रोजचे हा. लाईव्ह मार्केटचे जे सेशन सुरू होतात त्याचा ऍक्सेस तुम्हाला द्यायला सुरू करतो आम्ही. तुमचा कोर्स संपलेला असेल तर टीमला कळवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढच्या मिळेल सुरू होतील. त्यासाठी पुन्हा कॉन्टॅक्ट करावं लागेल का? त्यांना सांगावं लागेल ना की तुमचं झालंय का नाही, आम्हाला कसं कळेल ना सर. तुमचा कोर्स झालेला असेल बरं बरं. कळलं की तू पुढच्या गोष्टी सांगायला सुरू करू. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर. येस, प्रसाद सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. तर माझं एक क्वेरी होती की माझं ना ऍक्च्युली आज मी सेशन लवकर अटेंड नाही करू शकलो. हा आजचा लाईव्ह आहे का सेशन त्याचं? नाही, होईल का? कळलं सर, म्हणजे अटेंड करू शकत नाही म्हणजे काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही नाही, हा आजचा जो सेमिनार आहे ना हा तुमचा, हा. तो मी अटेंड म्हणजे लेट अटेंड केला, तर माझं काय हरकत थोडंफार नाही ना सर, राहिलेलं तुम्हाला आहे. ज्या नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आला असेल या सेशन बद्दल, हा त्या हा. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज टाकला, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. कारण का मला आता जे बाकीचं जे मी ऐकलं ना आज, याच्या आधीचा पण मी अटेंड केलेला, तर मला आज नवीन म्हणजे नवीन काहीतरी ऐकायला मिळालं, म्हणजे व्यवस्थित चांगलं असेल. ओके ओके. म्हणून बोललो थोडा म्हणजे हे करायचं त्यासाठी. हो, तर तुम्ही हे करू शकता, म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला सांगतील, हेल्प करतील आणि तुम्हाला पण पाठवून ठीक देतील. आहे ठीक आहे. ओके, आणि मी नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते फीचं विचारू शकतो ना त्यांना डायरेक्ट? हो हो. ओके, ओके, थँक्यू सर. वेलकम सर. सो ज्यांनी फीस भरलेली त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायचं या व्हॉट्सअपच्या नंबरवरती, लक्षात ठेवा. कारण की तुमचे स्क्रीनशॉट आल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की तुम्ही फीस भरली का नाही. ज्या लोकांनी फीस भरली त्यांना अॅक्नॉलेज करून देतो. येस, मीनाक्षी मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. अंजली मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. नितीन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मेघा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. अमोल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. प्रवीण सर, थँक्यू फॉर द पेमेंट. येस, जनार्दन सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. जनार्दन सर, जनार्दन जगताप सर, तुम्हाला अनम्यूट केले, प्लीज अनम्यूट करून बोला. ही ऑफर फक्त या सेमिनार पुरतीच आहे. गणेश सर, हरिहर सर, थँक्यू फॉर द पेमेंट. स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. मयुरी मॅडम, तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला हेल्प करतील. शंकर पवार सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्यांना प्रश्न करायचे त्यांनी हँड रेज करून घेणे. शंकर पवार सर आणि जनार्दन सर, तुम्हाला दोघांना अनम्यूट केलंय. येस, रजनी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. रजनी मॅडम, समाधान सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. 4 लोकांना अनम्यूट केलंय. अनम्यूट करा, बोला, कारण की तुम्ही जोपर्यंत अनम्यूट करणार नाही तुमचा आवाज येणार नाही माझ्यापर्यंत. येस, ओके. कुणाला बाकीच्यांना प्रश्न विचारायचे असेल तर हँड रेज करू शकता किंवा तुम्ही कॉलही करू शकता. तुम्हाला आम्ही फोनवरती पण उत्तर देऊ शकतो. येस, बालाजी सर, तुम्हाला अनम्यूट करतो. येस, बालाजी सर, बोला, काय प्रश्न आहे? हॅलो सर, माझा प्रश्न असा होता हम्म. की करन्सी मार्केट चांगलं का इक्विटी मार्केट चांगलं, नेमकं शिकावं कोणतं? कोणी म्हणते इक्विटी ते इक्विटी चांगलं, कोणी म्हणते हे आपण चांगलं. आपण जे शिकवतो ते करन्सीमध्ये पण वापरता येतं, पण इक्विटी चांगलं आहे एनी टाइम. बर बर बर, पैसे रे जास्त कोणत्या लागतात सर, करन्सीला का इक्विटीला? करन्सीला. करन्सीला पैसे जास्त लागतात का? हा, कारण की इक्विटीला तुम्हाला 1000 रुपयामध्ये पण करता येतं, 500, 2000, कितीही रुपयाला तुम्ही पाहिजे तेवढ्या पैशांमध्ये करू शकता. करन्सीमध्ये मिनिमम काही गोष्टी लागतात, तर त्याच्या हिशोबाने त्याच्या जास्त लागतील. बर बर, हे सर मिनिमम किती पैसे लागतील? इथून तुम्ही सर 200, 500, 1000 रुपयापासून सुरुवात करू शकता, त्याला काहीच अट नाही. नाही त्याच्यात नेमकं कोणतं निफ्टी फिफ्टी हे कुठलेही स्टॉक करायचं सर, का? समजा एखादा स्टॉक 100 रुपयाचा आहे, तुम्हाला एक स्टॉक घ्यायचं, घेऊ शकता 100 रुपयामध्ये. बर बर बर, ठीक आहे सर. आता हे तुम्ही लाईव्ह शिकवणार, सेमिनार नाही का सर एखादा तुमचा? आमचा जो कोर्स आहे तो तुम्हाला आम्ही देणार. तो कोर्स तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये किती वेळा पाहिजे तेव्हा बघू शकता, शिकू शकता. ते शिकल्यानंतर तुम्हाला
आम्ही लाईव्ह मार्केटच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह ह्या देत जाऊ लाईफ टाईम. बर 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 ठीक आहे सर. येस सर. सर राव हा सर बोला शंकर सर. सर मी ते याची जी लिंक आली होती ती माझ्या एका मित्राला पण पाठवली होती की जॉईन करण्यासाठी, पण त्याने खूप प्रयत्न केला तरी ती ओपन नाही झाली. तर काय अच्छा. कारण असतं? आता ते बघावं लागेल सर एरर काय आहे. तुम्ही टीमला जर कॉन्टॅक्ट करू शकला तर ते तुम्हाला हेल्प करतील आणि तुम्हाला आम्ही पाहिजे तर रेकॉर्डिंग पाठवून देऊ. तुम्ही तुमच्या मित्राला पाठवू शकता या सेमिनारची. याची रेकॉर्डिंग होणार आहे का? कारण तुम्ही त्या मेसेज मध्ये होतं की हे रेकॉर्डिंग नसणार आहे म्हणून. नाही तुम्हाला रेकॉर्डिंग ती आम्ही देत नाही मागितलं म्हणजे एखाद्याने जर मागितली तर, नाहीतर बरेच लोक काय करतात रेकॉर्डिंग सगळ्यांनाच पाठवून देतात. आपण ते करत बसत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला देऊ स्पेशली. हा प्लीज. आणि मागचा पण मी सेमिनार काय झालं, शेवटला एक अर्धा तास जॉईन करू शकलो, तर त्याची जर भेटली तर छान होईल. हो देऊ ना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज आलेला आहे ना तुम्हाला त्याला रिप्लाय जरी केलात किंवा एखाद्या नंबरवर खाली दिलेला कॉल जरी केलात ते तुम्हाला सांगून देतील, रिप्लाय पाठवून देतील त्याच्यावरती. Thank you, आणि एक विचारायचं होतं सर, हा ज्या असेच ऍक्सेस तुम्ही जे देणार आहात सगळ्यांना, ते म्हणजे फॅमिलीला सर्वांना देणार असं म्हटलं तुम्ही. हो म्हणजे त्याच्यामध्ये आपण किती 4, 8, 10 जण किती ना नाही पाठवू येस शकतो आणि येस बरोबर. येस आणि त्याच्यानंतर जे लाईव्ह सेशन करणार ते पण तुम्ही लाईफ टाइम सपोर्ट करणार त्याच्यामध्ये. येस येस. मग ते लाईव्ह सेशन साठी म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याकडे काही टूल्स असायची गरज आहे की तुम्ही सजेस्ट सगळं करता? सांगतो ना, शिकवतो ना सर. त्याच्यामध्ये कोणते टूल्स कोणते ऍप असायला पाहिजे सगळं शिकवतो ना. अच्छा, ते त्याच्यामध्ये येस शिकवणार. येस आणि कधी तुमच्या टीमशी ऍट अ टाइम कधी कॉन्टॅक्ट करू शकतो? येस येस करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, थँक्यू सर. ओके वेलकम सर. ओके एकच मिनिट द्या. येस अमोल सर थँक्यू फॉर द पेमेंट. प्रवीण सर थँक्यू फॉर द पेमेंट. राहुल सर थँक्यू फॉर द पेमेंट. सुरेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. दीपक सर थँक्यू फॉर द पेमेंट. प्रशांत सर थँक्यू. स्वाती मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. सचिन सर, माधुरी मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. इथं येस स्वाती मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. ऑप्शन ह्याच्यामध्ये ऑप्शनचे बेसिक्स असतील, ऑप्शनचे ऍडव्हान्स स्टडीज या कोर्समध्ये जाणून बुजून दिलेले नाहीत, कारण की लोक डायरेक्ट ऑप्शनमध्ये ट्रेड करायला जातात आणि आहेत ते पैसे घालून बसतात. म्हणून आपण ऑप्शनच्या याच्यात बेसिक शिकवतो. फुल फ्लेज ऍडव्हान्स गोष्टी याच्यामध्ये जाणून बुजून शिकवलेल्या नाहीत. कारण की तुम्हाला करिअर घडवायचे, पैसे कमवायचे, एका लेवलला चांगल्या पोहोचायचं असेल तर तुम्हाला हा कोर्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. डायरेक्ट तुम्ही जर का ऑप्शन करत असाल तर पैसे घालवण्याचा बेस्ट मार्ग आहे तो. येस अशोक सर तुम्हाला अनम्यूट केलंय. अशोक हा येस सर हॅलो बोला सर. सर, जीसेक बद्दल काही माहिती मिळेल का? जीसेक जीसेक हा काय आहे ते? मी बँकेमध्ये आहो मी. हम्म. गव्हर्नमेंट सेक्युरिटीज. अच्छा गव्हर्नमेंट सेक्युरिटीज. अच्छा गव्हर्नमेंट. तुम्हाला आम्ही इन्व्हेस्टमेंटचे सगळे प्रकार सांगतोच. हे हा आता शॉर्ट टर्म मला माहित नव्हते जीसेक म्हणजे काय, तर कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ह्याची आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो, की कुठून काढायचे या सगळ्या गोष्टी, कशी नाही, याची इन्फॉर्मेशन घ्यायची सगळं शिकवतो सर. बँकेला 25% वगैरे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज मध्ये टाकावं लागतात. तर ती Okay. काही माहिती नाही आहे मला. आणि त्याची गरज पण नाहीये सर ऍक्च्युली, कारण की त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला काही खूप सारे रिटर्न्स मिळत नाहीत. कंपल्सरी आहे, रिझर्व्ह बँकेने कंपल्सरी केलं आहे. कुणा इंडिव्हिज्युअल माणसांना? नाही, इंडिव्हिज्युअलचं नाही. मी बँकेचं कोऑपरेटिव्ह बँकेत आहो मी मॅनेजर म्हणून. बर त्याचं काय म्हणजे मग इंडिव्हिज्युअल लोकांचा काय संबंध त्याच्याशी ते विचारतोय मी. गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये तुम्ही एवढं 25% इन्व्हेस्ट करा. ओके ठीक आहे. तर त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते का काही? नाही नाही सर, नाही सर, तुमचे सिनियर लोक तुम्हाला शिकवतील. ते इंडिव्हिज्युअल लोकांचं आम्ही शिकवतो सर. बँकेच्या गोष्टी नाही शिकवणार नाही इंडिव्हिज्युअल लोकांना. हो. ओके ललित सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके राहुल सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके कोणीतरी यस ललित सर बोला. हा येस सर. सर, हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही म्हटलं की लाईव्ह सेशन चालू होणार तुमचं. तर जे Yes. जॉब करतात त्यांच्यासाठी ते कसं लाईव्ह वगैरे त्या गोष्टी कशा? तो सपोज तुम्हाला लाईव्ह जर अटेंड करता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, कारण की प्रत्येकाची रेकॉर्डिंग आम्ही पाठवून देतो. अच्छा अच्छा. येस. आणि आपण समजा मी जॉब करतोय आणि
मला आता हे अशा प्रकारचं समजा शेअर मार्केटचं मी शिकतोय. तर हम्म. मला पूर्ण इंडिपेंडेंट होण्यासाठी किती काळ जावं लागेल तसं? याच्यावरच. इंडिपेंडंट म्हणजे तुम्ही हे सांगताय तुम्ही जेवढी कमवताय आता तेवढी कमाई शेअर मार्केटमधून करण्याच्या हिशोबाने? हो, हो, हो. ओके. सो ते डिपेंड करते सर की ते अशी फिक्स फॉर्म्युला नाही आहे त्याचा. तुम्ही जर का प्रॉपर लक्ष देऊन केलं, सपोज तुम्ही तुमच्या घरातल्यांनी, सपोज तुमचे हस्बंड वाईफ तुम्ही दोघं जण मिळून किंवा असेल तर कोणी हं, तुम्ही जर हं. करत असाल तर थोडं लवकर होण्याचे चान्सेस असतात, की नाही तुम्ही जर कारण का प्रॉपर प्लॅन केलात तर 6 महिने ते वर्षभरात करू शकाल. नाही, नाही. कारण बरेच आजूबाजूला खूप लोकं असे दिसतात, की त्यांनी खूप आधी याच्यामध्ये पैसे घातलेले असतात. थोडंफार कधीतरी प्रॉफिट झालेलं असतं त्यांना. परंतु नंतर परत त्याच्याबद्दल ते कधी बोलताना दिसत नाही किंवा नंतर ते परत काही त्याच्या नादी हा, लागताना कारण दिसत की नाही असं. सर ते कोणाच तरी ऐकून बघून किंवा फ्रीचे कॉल्स अँड टिप्स करून ते ट्रेड केलेले असतात. प्रॉपर हं, शिक्षण घेऊन तुम्ही जर का ठरवताय की मला याच्यात हं, माझं करिअर घडवायचं आहे, तर हं, हं, तुम्ही ते करिअर घडवण्याच्या हिशोबाने तेवढा वेळ द्यावं लागेल. रातोरात होणार नाहीये. लोक काय करतात की सपोज जॉब करता करता 10, 15, 20 वर्ष झालेले आहेत, फ्रस्ट्रेट हं, झालेले हं, असतात आणि त्यांना आहे ना काहीतरी असं पाहिजे असतं की सगळे हं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एखादी गोष्ट. तर त्यांना हं, असं हं, वाटतं शेअर मार्केटमध्ये माझे सगळे प्रॉब्लेम रातोरात सॉल्व्ह होतील. 15, 20 वर्ष जिथं चुका केलेल्या असतात किंवा तेवढे देऊन सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढे रिझल्ट आलेले असतात, त्यांना ते हं, महिन्याभरात इथं पाहिजे असतात. तसं कधीच होऊ शकत नाही. हं, हं, इथं तुम्हाला प्रॉपर तुम्हाला 20 वर्ष लागणार नाही तिथे तेवढ्या लेवलला पोहोचायला. हा, पण हं, 20 वर्ष नाही, पण 2 वर्ष तरी मेहनत करावी लागेल. तेवढा वेळ जेवढं जमतं तेवढ्यात. मी हे सांगत नाही हं, कामधंदे सोडून. कामं हं, करता करता आपल्याला मॅनेजर 1-2 वर्ष मी मेहनत करून एका लेवलला पोहोचू शकलो, तर मी हं, डिसिजन घेऊ शकेन की मी जॉब क्विट करून मी इथं राहीन. म्हणजे मला इथं काही उद्या झालं तरी मी वर्षभर बसून खाऊ शकतो, या लेवलला पोहोचलोय. ह्या लेवलला हं, पोहोचता येतं. तुम्ही तेवढी मेहनत, मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही कोर्स सिन्सिअरली केला तर आठवड्याभरात ट्रेडिंग करायला लागेल. महिन्याभरात ढ व्यक्ती सुद्धा पैसे कमवतो. 6 महिन्यात चांगले इन्कम सोर्सेस उभे राहतील. 3 ते 5 वर्षात तुम्हाला आणि तुमच्या पिढीला लागणारा पैसा पूर्ण तुम्ही कमवू शकता. हे चान्स ओके. आहे याच्यामध्ये. तेवढी मेहनत, तेवढे सिन्सिअरिटी तुम्ही जर काम केलं तर शक्य आहे हं, सगळ्यांसाठी. हं, हं. तसं ओके. येस. आपल्या इथं खूप लोक जॉब सोडून आलेले आहेत. गव्हर्नमेंटचे जॉब सोडून मोठे मोठे अधिकारी लोक सोडून इथं काम करतात. असे पण आहेत. कारण की त्यांनी तेवढा वेळ देऊन स्टेप बाय स्टेप ते काम केलेलं आहे. अचानक कधीच होणार नाही. हं, हं. ओके. ठीक आहे. थँक यू. थँक्यू. येस, रजनी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. रजनी मॅम प्लीज अनम्यूट करा, बोला. सचिन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. माधुरी मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. विठ्ठल सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विशाल सर, थँक्यू. सचिन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. किरण सर, थँक्यू फॉर द पेमेंट. स्नेहा मॅम, थँक्यू. विवा मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. स्वाती मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलंय. रजनी मॅडम, स्वाती मॅडम, दोघांना तुम्हाला अनम्यूट केलंय. कोणीतरी एकाने अनम्यूट करावं. राहुल सर, येस. रजनी मॅम, सॉरी, स्वाती मॅडम. राहुल हा सर, एक हॅलो मिनिट. सर. बोला हा बोला. सर नमस्ते. मी पेमेंट केलंय आता आपल्या कोर्ससाठी. थँक्यू मॅडम. तर मला विचारायचं असं होतं की मी जॉब करते. ओके. तर म्हणजे मला ते तुमचं सेशन मला कधी करता येईल अटेंड असं? तुम्हाला जेव्हा सवड असेल, जेव्हा तुम्ही वेळ काढू शकाल तेव्हा. अच्छा, तुम्ही मला त्याचं रेकॉर्डिंग पाठवून देणार. येस. अच्छा, ओके. मला आणखीन एक शंका अशी विचारायची, की मी आत्तापर्यंत कधी हे केलेलं नाहीये, विकलं कधी नाहीये. मी लाँग टर्मसाठी फक्त जेव्हा मार्केट पडेल तेव्हा मी व्हेरी गुड. शेअर्स घेत गेलेली आहे. खूप तर चांगलं मग आहे. आता मला ते पुन्हा तुमच्या फायद्यासाठी म्हणजे मला माझं प्रॉफिट मी कधी अजून कमवलेलं नाहीये, का की ते शेअर्स विकलेच नाहीत मी कधी. तर ते सगळं मला या कोर्समध्ये कळेल, की मी कुठले तुम्हाला घ्यायचे, कुठले विकायचे. एक्झॅक्टली तुम्हाला हे पण कळेल तुमच्याकडे जो आता जेवढे स्टॉक्स आहेत त्याच्यातून हां, एक्झिट कधी व्हायला पाहिजे, ओके. व्हायला पाहिजे की नाही पाहिजे ते पण तुम्हाला कळून जाईल. हां, कारण पोर्टफोलिओ मला पण लक्षात आलं, की माझा खूप वर्षांपासून मी तिथेच आहे. तर काय विकायचंय, काही नाही, हे सगळं मला त्या कोर्समध्ये कळून जाईल. एक्झॅक्टली. येस. ओके, ओके सर. ठीक आहे. येस. ओके. थँक्यू. थँक यू. वेलकम मॅडम. येस, राहुल सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला. सर पहिलं तर थँक यू सो मच सर, तुम्ही थोडस तुमचं आवाज knowledge- थोडस जवळ घ्या माईक. सर पहिलं तर थँक्यू की तुम्ही तुमचं नॉलेज शेअर केलं आणि एक्सपिरियन्स शेअर केला आमच्या सोबत. वेलकम सर. सर 2 गोष्टी विचारायच्या होत्या की आपला कोर्स जो आहे तो FNO साठी सपोर्ट करतो का? आपण जसं मी सांगितलं की तुम्हाला आम्ही इक्विटी डेरिव्हेटिव्ह मधलं फ्युचर्स जे आहे ते तुम्हाला आम्ही शिकवू आणि प्लस ऑप्शनचे बेसिक्स देऊ. सो आपला कोर्स हे सगळ्यांना अप्लाय करतो, पण ऑप्शनचे आपण ऍडव्हान्स गोष्टी सांगत नाही जाणून बुजून, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये खूप जास्त अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नये म्हणून. तर हे सगळं ऍप्लिकेबल आहे फ्युचर्सला. ओके. आणि सर आपलं जे पण लाईव्ह सेशन जसं तुम्ही परत माईक पासून लांब गेलात. जसं कोर्स कंप्लीट केल्यानंतर लाईव्ह सेशन साठी तुम्ही सपोर्ट करणार.
तर हा. त्याचं टायमिंग काय असणार सर, की लाईव्ह सेशन So- किती ते किती चालू राहणार? लाईव्ह सकाळी 9 वाजता सुरू होतं. ते डिपेंड करतं आपले जेवढे आपण ठरवलेले स्टॉक्स आहेत तेवढ्यांचे ट्रेडिंगचे प्रॉपर रिझल्ट आले की आपण ते बंद करतो. कधी कधी तासाभरात होतं, कधी 1.5 तासात होतं. डिपेंड करतं ते किती तास चालेल. सकाळी 9 वाजता सुरू होतं. ते आठवड्यातून 2 दिवस असेल. मग डीमॅट अकाउंट ट्रेडिंग लाईव्ह ट्रेडिंग सेशन असतं, तो असतो सकाळी 11 वाजता. तो ऑलमोस्ट अर्धा 1 तास चालतो. त्याच्या व्यतिरिक्त आपले रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतात जे संध्याकाळी 7 वाजता असतात. रोज 7 वाजता संध्याकाळी असतात. ते अराउंड अर्धा पाऊण तास चालतात. ह्या सगळ्यांची रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळते जर अटेंड करू शकला नाही तर. ठीक आहे सर, चालेल. Okay, बाकी कोणते क्वेश्चन नाही सर, थँक्यू. थँक्यू. येस रजनी मॅम बोला. हॅलो. येस मॅम. ते मी पण फर्स्ट टाइम बघते. मुलगा माझा करतो. पण मला शिकायची खूप इच्छा आहे. व्हेरी गुड. तर शिकू कारण शकता. माझे म्युच्युअल फंड मध्ये पण पैसे आहेत ओके बँकेच्या, ओके SBIच्या ओके हायब्रिड फंड म्हणून. ओके तर मला स्टॉक शिकायची फार इच्छा आहे. ओके. पण मी आता काही कारणास्तव बाहेर जाणार आहे, बाहेरच्या देशात. ओके. तर मग मग तुम्हाला मला म्हणजे मग शिकायचं आहे तर ते कंटिन्यू कसं राहू करू शकेल? शकता ना सर. तिथून सुद्धा करू शकता. आपले खूप विद्यार्थी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो US, UK, मिडल ईस्ट, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर सगळ्या अशा ऑलमोस्ट या सगळ्या देशांमध्ये आपले खूप सारे स्टुडंट आहेत जे तिथून कोर्स करतात. मला तेच म्हणजे शंका होती की काय करतात. कसं फक्त करावं. इंटरनेटच लागतं ना या सगळ्या गोष्टींना. तुम्ही हो हो इंडियन ओरिजिन आहात म्हटलं, इथले अकाउंट असतील, इथले ऍप असतील. फक्त हो हो इंडिया सोडून जायच्या आधी तुम्हाला जे आम्ही ऍप सगळे जे सांगू ते डाउनलोड करून घ्यायला पाहिजेत. कारण की काही ऍप फॉरेन मध्ये गेल्यानंतर अलाउड नसतात. ते इथूनच डाउनलोड केलेले असतील तर कामात येतात. कारण मी US ला कॅलिफोर्नियाला चालले मुलीकडे. मग काही टेन्शनच नाही. असे कोणतेच ऍप नाही जिथं तिथं अवेलेबल नाहीत. पण इथूनच डाउनलोड करून घेतलेले कधीही चांगले, सेफ असतात ते. असं आहे का? हो. चालेल चालेल. तेच मला शंका होती म्हणून म्हटलं आणि विचारावं. आणि नाहीतर तिकडे जाऊन मागच्या येस बोला. हा बोला. मागच्या आठवड्यात मी म्हणजे तुमचं ऐकलं म्हणजे 3-4 दिवस झाले. ओके. पण तेच ह्या कारणासाठी मी थांबले होते की कसं करू करायचं. शकता. उलट मी हे सांगेन की कॅलिफोर्निया गेल्यानंतर तुमच्या मुलीला पण हे शिकवा आणि जर तिथले मार्केटमध्ये त्यांना ट्रेड करत असतील तर ते आपल्या सगळ्या गोष्टी तिथं पण ऍप्लिकेबल होतात. हा तिथं सुद्धा ट्रेड करता येतं. हा माझा स्वतःचा मित्र आहे जो US मध्ये राहतो आणि फॉरेनच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. ह्या हो कोर्सचा हो. अभ्यास. का याच कोर्सचा? येस बर करता येतं. कारण माझे जावई आहेत ते तिकडचं करतात. करू शकता. मग त्यांना पण खूप कामात येईल. ते म्हणून मग म्हटलं की विचारावं. ते म्हणजे येस तुम्ही येस. म्हटलं ऍप डाउनलोड करावं लागेल का? पण इथल्या इंडियन सगळ्या गोष्टींना आम्ही जे तुम्हाला शिकवू त्याचे ऍप, तर ते जर तुमचे जावे करत असतील तर त्यांना तिथल्या मार्केटसाठी इकडचा टेक्निकल अनालिसिसचा सपोर्ट त्यांना खूप तिकडे होऊ शकतो. बर मी संपर्क पण साधू शकेन व्हॉट्सअप थ्रू. व्हॉट्सअप कॉल करा, टेलिग्राम कॉल असेल तो करा, काहीच प्रॉब्लेम नाही. इंटरनेट आहे म्हणजे काही टेन्शन नाही. आपण कनेक्टेड आहोत. चालेल. मग मला ते सगळं तुमचं मागच्या ह्याच्यात झालं रेकॉर्डिंग ते सगळं मिळेल ना सगळं मिळेल. ऐकायला? येस सगळं Basic. मिळेल. है येस ना? येस तुम्ही फक्त टीमला कॉन्टॅक्ट करा. खाली हे जे नंबर आहेत ना, हे 4 नंबर मध्ये कुठल्या एका नंबरला कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला. चालेल मग. येस मॅडम. थँक्यू. ओके. येस समाधान सर तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला. समाधान अहिरे सर. विभा मॅम. येस सर बोला. सर माझा प्रश्न असा होता की तुम्ही जे आता मी फीज पे केली आहे, थँक्यू. पण तुम्ही जे कोर्स देणार आहे तो पूर्ण वन टाइम देणार आहे की रोजचा देणार आहे? तुम्हाला दोन्ही प्रकारे मिळून जाईल. वन टाइम पण मिळेल तुम्हाला. तुम्ही एक करत गेलात तर तसं पण देऊ आम्ही. काहीच प्रॉब्लेम नाही. तुमची जशी इच्छा असेल, तुमची जशी मागणी असेल तसं. नाही, कसं मी जॉब करतो, मग संध्याकाळी वेळ असतो तर संध्याकाळी दिलं तर बेटर असेल. हो मिळेल ना सर. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता फीस भरली, तुम्हाला आता थोड्या वेळात मिळून जाईल. ओके, थँक्यू सर. वेलकम सर. म्हणजे वीकेंड आहे तर शनिवार रविवारचा तुम्ही फायदा घेऊ शकता. येस संदीप सर तुम्हाला अनम्यूट केलंय. विभा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. हितेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. मंगेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. राजेश सर थँक्यू. वेलकम टू द फॅमिली. सुमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. मकरंद सर थँक्यू फॉर द पेमेंट. आसिफा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. येस संदीप सर बोला. सर मला विचारायचं होतं की या कोर्सचं स्वरूप काय आहे, म्हणजे किती दिवसाचा कोर्स आहे तो काय? तुम्हाला 2 तास जर तुम्ही रोजचे काढू शकला तर एका आठवड्यात कोर्स कम्प्लीट करू शकाल. म्हणजे सर रोज लाईव्ह सेशन होणार का?
नाही नाही, रेकॉर्डिंग जो कोर्स आहे तो रेकॉर्डिंग मध्ये आहे आणि त्याच्यानंतर कोर्स संपल्यानंतर सगळे सेशन लाईव्ह आणि रेकॉर्डिंग दोन्ही मध्ये मिळतील. असं किती दिवस ते? कोर्स तुम्ही जर रोज 2 तास काढू शकले तर एका आठवड्यात संपवू शकता. अच्छा, कोर्स संपल्याच्या नंतर काय सर? कोर्स संपल्याच्या नंतर तुम्हाला लाईफ टाईम रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह मार्केट सेशन आठवड्यातून 2 वेळा असेल. डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं तर आठवड्यातून एकदा लाईव्ह सेशन असेल आणि या सगळ्यांची रेकॉर्डिंग पण मिळेल तुम्हाला. अच्छा, ओके आणि तुम्ही कधीही फोन करून आमच्याशी बोलून हेल्प घेऊ शकता आमची. ओके ओके. थँक्यू सर. ओके, अविनाश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. अविनाश सर, अविनाश साठे सर प्लीज बोला. मकरन सर थँक्यू फॉर द पेमेंट. शिफा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. विष्णू सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके विष्णू सर प्लीज बोला, अनम्यूट करा. समीर सर तुम्हाला अनम्यूट केलंय. समीर येस मी येस विष्णू विष्णू नरवडे सर बोलतो. येस येस बोला विष्णू सर. सर ऑप्शन मध्ये पण शिकवता का आपण? ऑप्शनचे बेसिक शिकवतो, ऑप्शनचे ऍडव्हान्स जाणून बुजून शिकवत नाही. नाही का? येस. ऑप्शन संदर्भात विचारणा होती फक्त. ऑप्शन मध्ये जसं सांगितलं की का शिकवतो आपण, ऑप्शनचे बेसिक स्ट्रॉंग करून देतो ते शिकवतो, कारण की आणि त्याच्या बेसिसवरती ट्रेडिंग करायला हरकत नाही, पण आम्ही रेकमेंड करत नाही कारण की ऑप्शन मध्ये खूप जास्त व्हॉलॅटिलिटी आणि खूप फास्ट पैसे जाण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला एक स्टेबिलिटी आणल्यानंतर तुम्ही ऑप्शन मध्ये जावं असं आमचं म्हणणं असतं. म्हणून या कोर्समध्ये ऑप्शन ऍडव्हान्स गोष्टी शिकवल्या जात नाहीत, ऑप्शनचे बेसिक असतात. ऑप्शन बद्दल काही शिकवले जाणार नाही समजा. ऑप्शनचे बेसिक्स असतील ज्याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकता, पण आम्ही रेकमेंड करत नाही असं सांगतो. चालेल चालेल ओके. येस थँक्यू. वेलकम सर. येस समीर सर तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही हँड रेज केलेला आहे. सदानंद सर तुम्हाला अनम्यूट करतोय, बोला. सदानंद नलवडे सर प्लीज. पंकज सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके अविनाश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस सदानंद सर बोला. हा म्हटलं सर, आपण जे लाईव्ह सेशन घेणार आहे त्यात इंट्राडेचा अनालिसिस होणार आहे का निफ्टीचा अनालिसिस होणार आहे? इंट्राडे निफ्टीचा आणि इंट्राडेचा दोन्हीचा. दोन्हीचे अनालिसिस होणार आहे. आणि Yes, त्याच्या yes. आधी आदल्या दिवशी आपल्याला आपण शेअर जे तुम्ही म्हटले पिवोट मध्ये आपण अनालाइज करणार आहे किंवा ठराविक शेअर आपण काढणार, ते आदल्या दिवशी मेसेज येणार आहे का आम्हाला येस तसं? येस आदल्या दिवशीच तुम्हाला स्वतःला काढता येईल त्या सगळ्या गोष्टी, असे शिकवतो आपण. अच्छा, आणि तुम्ही जे सिलेक्ट केलेत त्याच्यामध्ये आम्ही इंट्राडे करू शकतो किंवा मग त्याच्यावर अनालिसिस तुम्ही करणार, मग ते आम्ही इंट्राडे करणार? करू शकता, तसंही करू शकता आणि तुम्ही स्वतः तसे अनालिसिस करून स्वतः पण ठरवू शकता. अच्छा, मग ते वीकली किती दिवस, 2 दिवस असेल ते अनालिसिस? नाही नाही अनालिसिस रोज असेल, हा रोज असेल. अच्छा ओके. पूर्ण वीक, आणि लाईव्ह हे आठवड्यातून 2 दिवस असतील. लाईव्ह आठवड्यातून 2दा असेल आणि फक्त जे वीकली असणार आहे रोजचे, त्याचं काही मेसेज येणार आहे का अनालिसिस? हो रोजच्या रोज मेसेज येईल तुम्हाला. अच्छा, म्हणजे बाय सेल असे असतील ते मेसेज? ते तुम्हाला स्वतःला काढायला आम्ही शिकवू आणि स्वतः तुम्हाला लक्षात येईल की ओके हे का बरं इथं बाय करायला पाहिजे, का सेल करायला पाहिजे, हे लक्षात येऊन जाईल सर. अच्छा ओके, Yes. थँक्यू सर. वेलकम सर. येस अविनाश सर बोला. हा सर नमस्कार. नमस्कार सर बोला. तुमचं हे सेमिनार ऐकून फार आनंद झाला. थँक्यू सर. आणि माझी भरपूर इच्छा होती की नाही का, म्हणजे असा एक माणूस गाईडलाईन साठी पाहिजे की पुढे जाण्यासाठी आपला मराठीच माणूस सजेस्ट करण्यासाठी पाहिजे. ओके ओके येस सर. माझी पण भरपूर इच्छा आहे की मार्केटमध्ये पुढे जायचं. मी आता पॅसिव्ह शेअर मध्ये इन्फानाइट बिकॉन नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी जवळजवळ 4 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तर महिन्याला मला ते 10% रिटर्न देतात. त्या कंपनीमध्ये मी टू बिंग एज एबीपी काम करतो, ऑथराइज बिझनेस पार्टनर. ओके ओके त्याच्याच बरोबर माझी इन्व्हेस्ट ग्रो ॲप बरोबर पण मी केलेली आहे. जवळजवळ 70 ते 80 हजार रुपयांचे मी शेअर्स खरेदी केले वेगवेगळ्या प्रकारचे. ओके पण मला डिमॅट अकाउंटचं एवढं नॉलेज नाही, म्हणजे मी तर सांगेल की 10% सुद्धा नाहीये. ओके हा, तर मी कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो? कारण मी जे शेअर्स घेतलेले आहेत ते शेअर्स आहेत की एक्झाम्पल इंटरग्लोब एव्हिएशनचे मी 10 शेअर खरेदी केले होते, 32,000 समथिंग अबाव. ओके ओके
त्यानंतर FCS इंटरकॉमचे 300 शेअर्स घेतले होते. ओके. त्यानंतर सुझलॉनचे काही शेअर्स घेतले होते. टाटा स्टीलचे पण घेतलेले आहेत. तर काही हे शेअर्स अप अँड डाऊन मध्ये भरपूर आहेत. तर हे शेअर्स तुम्ही जेव्हा घेतले तेव्हा कोणते अनालिसिस करणे गरजेचे आहेत हे तुम्हाला लक्षात येतील. आता ह्या परिस्थितीला ह्या सगळ्या शेअर्सचं काय डिसिजन घ्यायला पाहिजे, हे ठेवायला पाहिजेत की काढून द्यायला पाहिजेत की प्रॉफिट बुक करायला पाहिजे, हे पण तुमच्या लक्षात येईल या कोर्समध्ये. आणि हे असं स्टेप बाय स्टेप तुमच्या पूर्णच लक्षात येऊन जाईल की ह्याच्या पुढचे डिसिजन तुम्ही कसे घ्यायला पाहिजेत. या कोर्समधनं ते शिकता येईल तुम्हाला. ओके ओके. येस सर. हा पण मला ते शेअर समजा विकायचं वगैरे झालं तर मी म्हणजे यात आपल्याला समजेल की म्हणजे समजेल ना तुम्ही येस, शिकवताना की हे तुम्हाला आपण स्वतःला स्टेप कळेल. बॅक करायचं किंवा विकून टाकायचं. येस येस येस, तुम्हाला ते स्वतःला कळेल की ठेवायचे तर का आणि काढायचे तर का. हा मी एक विचार केला, आपण तिकडे 4 लाख टाकले तर आपल्याला 40,000 भेटतात महिन्याला. पण इकडे जर आपण स्वतः नॉलेज घेऊन सेल्फ हँडलिंग केलं तर आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ येस शकतो. येस, करू बरोबर शकता ना? करू शकता. आणि मी म्हणतोय की तिथं 4 लाख देऊन 40,000 मिळतं तर ते पण चालू ठेवणे आणि इथं हे पण करणे, डबल. ओके. हो चालेल ना. मग तेच मी म्हणजे तिकडून माझी भरपूर इन्कम आहे तशी 1 लाखापर्यंत मी कमवतो महिन्याला नाही का. चांगलं आहे, मग इथून पण येईल सर, मग काय टेन्शनच नाही उलट. हो नाही मला तेच विचारायचं होतं. म्हटलं हे कसं आहे की आपल्याला म्हणजे याच्यामध्ये पूर्ण झिरो नॉलेज आहे नाही का, तसा विचार केला तर. काहीच टेन्शन नाही सर, आपण शिकवतो. कारण की आपल्या इथं जवळजवळ 95% झिरो नॉलेजचेच लोक आहेत इंडियामध्ये आहेत. नाही मी 2 वेळा फॉरेन रिटर्न आहे. मी आहे ना म्हणजे माझं जर बायोग्राफी सांगायची झाली तर माझं मॅनेजमेंट झालेलं आहे आणि मी 2 वेळा फॉरेन रिटर्न आहे. 2.5 वर्ष मी फॉरेन मध्येच होतो. दुबईला 2 वर्ष होतो आणि त्यानंतर सौदी अरबला मी रियादमध्ये 6 महिने होतो. आता मला फ्रान्सची ऑफर आहे 5 वर्षासाठी. पण मी सर, विचार केला की आता कुठपर्यंत म्हणजे फॅमिली वगैरे सोडून राहायचं नाही का. हो सेल्फ अर्निंग करायचं घरी येस राहून पाहिजे. नाही का. येस येस, तर तुम्ही हे करू शकता नक्कीच. हो चालेल. आपलं म्हणजे जे लाईव्ह हे आहे ते सेमिनार अटेंड करणं गरजेचं आहे की आपण म्हणजे व्हिडिओ नाही, वगैरे. काहीच गरजेचं नाही. तुम्हाला जर कोर्समध्ये सगळ्या गोष्टी आल्या तर तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये, आपण कोर्समध्ये असं शिकवतो की तुम्हाला कसलीच कोणाची कधी हेल्प लागणार नाही, पण तरी आम्ही आहोत. हो चालेल. धन्यवाद सर. आणि मग आता पेमेंट वगैरे करताना तुम्ही जे नंबर दिलेले आहेत खाली हा. सेंड पेमेंट स्क्रीनशॉट म्हणजे ते 3-4 नंबर दिलेले त्या नंबरवरती करू शकतो की फक्त तो एक पेमेंट नंबर दिलेला आहे 74चा त्याच्यावरतीच करू शकतो आपण. 74च्या वरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. पेमेंट त्याला तुम्हाला गुगल पेमेंट ह्या पेने पेमेंट नंबरचं करू करायचं शकतो आहे. आपण ना. गुगल पेला हा नंबर हा टाकायचा 70चं. 7066228899 हा गुगल पेचा आहे. स्क्रीनशॉट इथं पाठवायचं आहे. ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला हेल्प पाहिजे असेल. स्क्रीनशॉट कोणत्या नंबरवरती पाठवायचा? खाली हा व्हॉट्सअपच्या बघा, नंबरवरती ना. डबल एट इथं लिहिलेलं आहे बघा, 031088 हे वाला. हो बरोबर. ठीक आहे. ओके ओके. त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा. ओके येस, सर. धन्यवाद सर. माहिती वेलकम. दिल्याबद्दल फार फार थँक्यू आभारी आहे. थँक्यू सर. येस, पंकज सर तुम्हाला परत अनम्यूट केलंय, बोला. अक्षय सर, थँक्यू फॉर द पेमेंट. उमेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. प्रणय सर, थँक्यू. ज्ञानेश्वर सर, थँक्यू. सनी सर, थँक्यू सो मच फॉर द पेमेंट. समाधान सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अतुल सर, थँक्यू. प्रवीण सर, थँक्यू फॉर द पेमेंट. मनोज सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सानिया मॅडम, थँक्यू फॉर द पेमेंट. चंदन सर, थँक्यू. जितेंद्र सर, थँक्यू फॉर द पेमेंट. ओके, सो ज्या लोकांनी ह्याच्यासाठी कोर्ससाठी रजिस्टर केलेलं त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे, ती मी तेवढी सांगतो. मग पुढचे काही प्रश्न असेल तर घेऊ. सो स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका खाली दिलेल्या नंबरवरती. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सअपवरती यायला सुरू होईल किंवा टेलिग्राम ह्या चॅनलवरती तुम्हाला टेलिग्राम डाउनलोड करून त्या नंबरवरती पण डिटेल्स आपण पाठवतो. सो तुम्हाला आम्ही कोर्सचं मटेरियल पाठवू, त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स पाठवलेले असतील तर ते नोट्स तुम्हाला कलर प्रिंटआउट घ्यावे लागतील. ओके, त्याच्यानंतर तुम्ही हा जो सेशन जे काही तुम्ही कोर्स आम्ही तुम्हाला पाठवतोय ते कोर्स तुम्ही लॅपटॉप किंवा पीसी वरती पण बघू शकता, टीव्ही वरती बघू शकता. जेवढी मोठी स्क्रीन असेल तेवढं सोपं जाईल समजायला. जर तुम्हाला लॅपटॉप पीसी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोबाईलवरती पण बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आणि तुम्ही कोर्स करताना बसण्याची जागा प्रॉपर निवडून घ्या, कारण की ह्या कोर्स मधून आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. तर ते प्रॉपर बसून तुम्ही हे शिकू शकता. नाहीतर तुम्ही टीव्ही बघता बघता जेवता जेवता करणारा हा कोर्स नाहीये, नाहीतर तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि कोर्स करताना प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, डायरी आणि पेन बरोबर ठेवा, म्हणजे तुम्हाला महत्वाच्या गोष्टी लिहून घेता येतील. सो येस, थँक्यू सानिया मॅडम फॉर द पेमेंट. ओके, येस पंकज सर बोला, तुम्ही अनम्यूट झालेलात. सर गुड इव्हनिंग.
थँक्यू, तुम्ही Welcome, खूप sir. चांगली माहिती शेअर केली त्याच्याबद्दल. मला वेलकम सर. आता तुम्ही जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये एक जो IPO चा जो सेक्शन होता, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की मॅक्सिमम प्रॉफिट मागच्या काही इयर्स मध्ये बऱ्याचशा लोकांनी IPO मधून गेन केलाय. पण IPO मध्ये ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंट ओपन केलं तर IPO चा जो लॉट तुम्ही सांगितला 15,000 चा लॉट, त्यापेक्षा मॅक्सिमम लॉट आपल्याला जर डीमॅट अकाउंट थ्रू करायचा असेल तर तो अलाउड आहे का? जर नाही अलाउड आहे तर मग त्या केसमध्ये की त्याला सेपरेट डीमॅट अकाउंट लागतं का कसं लागतं? सर त्याला आणि अलाउड आहे, पण काय करणं गरजेचं आहे, काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे सगळं आपण IPOच्या सेशन मध्ये शिकवतो. की तुम्ही तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील तर तुम्ही कुठं कसं युटिलाइज करायला पाहिजे, जेणेकरून तुमचे चान्सेस वाढतील मिळण्याचे, जास्तीत जास्त लॉट मिळण्याचे, आणि ते कसं करू शकतो. मल्टिपल अकाउंट असेल तर त्याचं कसं करायचं, घरातल्यांचं कसं करायचं, सगळं शिकवतो आपण. ओके. आणि Yes. म्हणजे ऍज पर माय इन्फॉर्मेशन की ज्यावेळेस IPO लॉन्च होतो त्यावेळेस 10% काहीतरी IPO रिटेल कस्टमर साठी आणि 15% नॉन इन्स्टिट्यूशनल कस्टमर. प्रत्येकाचे वेगळे आणि असतात सर, पर्सेंटेज फिक्स नसतात. प्रत्येक IPO फिक्स नसतं का? येस, नसतो, फिक्स नसतो, वेगळा असतो, आणि तो आपण शिकून बघू शकतो कसं शोधायचं, कुठं वाचायचं, हे सगळे इन्फॉर्मेशन, ही पक्की इन्फॉर्मेशन कुठं मिळते आणि त्याचा वापर कसा करायला पाहिजे हे सगळं तुम्हाला शिकवतो आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये एक इन्स्टिट्यूशनल अकाउंट पण म्हणून एक असतं ना की ज्यावेळेस येस, IPO लॉन्च होतो असतं ते फक्त त्याचं आपण त्या अंतर्गत येतो का? नाही, त्याच्यात येत नाही. आपण ते कशात येतो ते पण शिकवतो ना सर आपण. हे सगळं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी आहेत दिलेली त्याच्यातच. ओके, येस ठीक सर. आहे सर, चालेल. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम सर. ओके, सगळे प्रश्न संपलेले आहेत. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. अजून काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉल करून तुम्ही आमच्याशी बोलू शकता. तुम्ही कोर्सला याल, आपण मिळून प्रगतीच्या मार्गावरती चालून सक्सेसफुल बनवू असं अपेक्षा करतो. थँक्यू सो मच तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल. लवकरच भेटू. कॉल करा, मेसेज करा, काही असेल तर आम्ही आहोत. थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.